पवित्र तू देह वाणी पुण्यवंत, पवित्र तू देह वाणी पुण्यवंत, पवित्र तू देह वाणी पुण्यवंत, देह वाणी पुण्यवंत, लोभदे अच्युत सर्व काळ, लोभदे अच्युत सर्व काळ, पवित्र तू देह वाणी पुण्यवंत, देह वाणी पुण्यवंत, तू देह वाणी पुण्यवंत, देह वाणी पुण्यवंत, लोभदे अच्युत सर्व काळ, लोभदे अच्युत सर्व काळ, चिंतने जगतीला दोषे, चिंतने जगतीला दोषे, चिंतने जगतीला दोषे, चिंतने जगतीला दोषे, जगतीला राशीपात कांचा, जगतीला राशीपात कांचा, जगतीला राशीपात कांचा, देवईची रज चरणीचे माते, देवईची रज चरणीचे माते, देवईची रज चरणीचे माते, देवईची रज चरणीचे माते, धावत चालते मागे मागे, धावत चालते मागे मागे, धावत चालते मागे मागे, राजेंद्रजी महाराज केकर निबोरेकर त्यांना साथ करतील श्री हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज धरणगावकर. पवित्र
जो
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील राशी पातकांच्या देव इच्छिर चरणीची माती देव इच्छिर चरणीची माती धावत चालते मागे मागे काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघणाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील राशी पातकांच्या पांडुरंगा करू प्रथम शुतोषम दिनेष्ट पोषणम मग सहंती सिंधुशोषम शिरुक्मिणी मतिमुषम पुरुषम परंतम वंदे दुरंत चरितम हृदि संचरंतम ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथम यातोसि वैकुंठम मानवम देहमत्यजन तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विडल पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील राशी पातकांच्या प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग
वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबार महाराज यांचा 5 चरणाचा नामधारक महापुरुषाला प्राप्त होणाऱ्या दृष्ट फलाचं चिंतन मांडणार आहे. विडल आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात आपल्या मोजे नाचनखेडा नगरीत चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह खऱ्या अर्थानं परमात्म्याच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादाने सद्गुरु जोग महाराज सद्गुरु श्री विठ्ठलदादा विठोबा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने या महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्तीपरायण वैकुंठवाशी मोठे बाबा हरिभक्तीपरायण वैकुंठवाशी विठ्ठल महाराज गोतमारे कैलास महाराज चौधरी शिवदास महाराज राम महाराज आदी करून महापुरुषांची कृपा ज्या उत्सवाच्या साठी आवश्यक आहे अशी सगळी महापुरुष मंडळी येते सत्पुरुषाः अशा या सगळ्या सत्पुरुषाची कृपा आपल्या उत्सवाला प्राप्त आहे. म्हणून संतांच्या कृपेनं चालू असणारा भक्ती उत्सव यावर्षी 25 वर्षे या उत्सवाला पूर्ण होतात. अर्थात हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. 25 वर्षे एखादी साधना झाल्यानंतर त्याला रौप्य म्हणतात, 50 झाले का स्वर्ण म्हणतात, 75 झाले का त्याला अमृत म्हणतात आणि 100 झाले म्हणजे शताब्दी म्हणतात. संतांच्या कृपेनं 25 वर्षे या साधनेचे परिपूर्ण होतात. मला वाटते असाच या उत्सवाचा स्वर्ण महोत्सव सुद्धा व्हावा, असाच या उत्सवाचा अमृत महोत्सवही व्हावा आणि असाच या उत्सवाची शताब्दी व्हावी. आणि खरं सांगायचं झालं तर चोपदार तुम्ही चोपदार असावे शताब्दीला तुम्ही सगळे टाळकरी असावे. मग मी का माघार घेऊ. म्हणून असाच या भक्ती उत्सवाला अतिशय गोड अशा प्रकारचा आनंद आहे. माता भगिनीची दाटी अधिक आहे. भक्तिमती माता भगिनी आहेत, त्याचबरोबर आपण सर्व सद्भक्त आहात. सर्वांच्या समवेत आपल्याला ही कीर्तन सेवा करायची आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या एकत्रीकरणात हा भक्ती उत्सव चालू आहे. देवा संयोजक आमचे हरिभक्तीपर आदरणीय भागवताचार्य मंगेश महाराज वृंदावन नाचनखेडा, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचं अपूर्व रत्न असणारे युवा कीर्तनकार अविनाश महाराज नाचनखेडा, या दोघांच्या संयोजनातून गावकऱ्याच्या सहवासातून आयोजक विठ्ठल रुक्मिणी संस्थान, समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, तरुण अशा प्रकारची साधक मंडळी सर्वांच्या समवेत हा भक्ती उत्सव आनंदात अशा प्रकारचा आरंभ झालेला आहे. गंधर्वासारखी गायक मंडळी आहेत. इतकी गोड चाल झाली, मला चाल दाखवाय काही त्यांनी शिल्लक ठेवलं नाही. गोड चाल झाली. आमचे राजू महाराज अभिनव गंधर्व, आवाज गोड आहे महाराज. ज्यांचा आवाज ऐकते वेळेस मागच्या एका आवाजाचं स्मरण होते. आमचे हरिभक्तीपर आदरणीय अभिनव गंधर्व कोण, पंढरीनाथजी महाराज आरू. काय आवाज आहे महाराज. ज्या आवाजात भावुकता आहे, हृदयाचा ठाव घेण्याचा अशा प्रकारचा विशेष वेध आहे, असा आवाज जर कोणाचा असेल आमच्या आरू महाराजांचा आहे. तसाच आमच्या राजू महाराजांचा आवाज तसाच आहे. गोड अशा प्रकारचा आवाज आहे. आमचे अनिल महाराज आहेत, आमचे डबल अनिल महाराज आहेत. त्याचबरोबर विश्वनाथ महाराज आहेत, परमेश्वर महाराज आहेत, रतन महाराज आहेत, मुकेश महाराज आहेत, गणेश महाराज आहेत. माझ्या पुढं आज कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय परमेश्वर महाराज आहेत, राजेंद्र महाराज, मुकुंद महाराज, अमोल महाराज, मंगेश महाराज, अविनाश महाराज टाकळीकर आहेत, गोपाल महाराज आहेत, पवन महाराज आहेत, जितू महाराज आहेत, गुणवंत महाराज आहेत, राजाराम महाराज आहेत. मला वाटते एक एका ते काय गणू अपार हे. केवळ यांचा नाम उल्लेख जरी केला तरी कीर्तन संपल, इतकी मंडळी आज इथं उपस्थित आहेत. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. परिसरातून सर्व टाळकरी मंडळी, भाविक मंडळी उपस्थित झालेली आहेत. आमचे चंदिले महाराज आहेत, नानाचे पुतणे, आदी करून सर्व मंडळीच्या विषयी अंतकरणात आदरभाव प्रकट करतो. हा हे अमृत रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम आहे. गेले 6 दिवसापासून वेगळ्या वक्त्याचं आपण चिंतन ऐकलेलं आहे. वेगळ्या उर्मीतून ते चिंतन प्रगट झालेलं आहे.
कधी हास्य रस पिकला असेल, कधी करुण रस आला असेल, कधी अद्भुत रसाचं चिंतन झालं असेल, वेगळ्या रसात त्याची मांडणी झाली असेल, पण आज मला शांत रसातलं कीर्तन करायचं आहे विठ्ठला. त्याचं कारण आहे, कीर्तनाचा स्थायी भाव हा शांत आहे आणि अभंग आहे तशाच प्रकारचा आहे. साधू संतांचं वर्णन करणारा अभंग आहे. या अभंगात जगद्गुरु तुकोबार महाराज नामधारक महापुरुषाची महती गातात. का? कलियुगाचं नियत साधन आहे नाम. कलौतत हरी कीर्तनात. अभंग तुमचं पत्रिका पाहिल्यावर वरचं शीर्षक आहे कलौतत हरी कीर्तनात. हरी कीर्तनानीच परमात्मा वश कलियुगात होतो. अन्य साधन कालबाह्य झाले, अवघ्या वाटा झाल्या क्षीण. नको जायला तिकडं. प्रत्येक युगात युग परत्वे साधन बदल. कृतयुगाचं साधन वेगळं, त्रेताचं वेगळं, व्यापारचं वेगळं. कारण प्रत्येक युगात साधना करण्यासाठी आयुष्य लागत होतं. कृतयुगात लोक लाखो वर्ष जगायचे, त्रेतायुगात हजारो वर्ष जगायचे, व्यापार युगात शेकडो वर्ष जगायचे. मला वाटते कलियुगात 100 सुद्धा नाही. 100 सुद्धा शतगणिल येते. अर्धरात्र खाते, अर्ध झोप. रात्रीत गेल्यानंतर अर्ध कशात जाते मला ते कीर्तनात मीमांसा करायला नको. आलं का लक्षात? म्हणून आयुष्य कमी आहे. आत असणारा प्राण कृतयुगात अस्तित्व होता, व्यापार युगात खऱ्या आपलं त्रेतायुगात तोच मासात आला, व्यापार युगात रक्तात आला आणि कलियुगात तो अन्नात आला. प्राणात शरीरात अन्नच गेलं नाही तर माणसं जगणार नाही. म्हणून कलियुगाचं नियत साधन आहे नामस्मरण आणि सगळ्या साधनापेक्षा ते प्रभावी साधन आहे. किती विशेषता आहे कलियुगातल्या नामसाधनेची विशेषता सांगू तुम्हाला. कलियुगात केवळ तुम्ही नाम चिंतन करायचा असा विचार जरी मनात आणला तरी शास्त्र सांगते वेपंते दुरितानी मोह महिमा सम्मोह मालं कृते. नाम घ्यायचं चित्तात आणलं तरी पाप तुमच्यापासून असं चिंगाट पळते, राहतच नाही. जवळ पाप राहत नाही. नाव घ्यायचा विचार केला तरी नाही. तुम्ही नाम न घेताय वाटेनं चालले, एखादं नाम कानावर पडलं तरी ते नाम तुमचा उद्धार करते. हे कलियुगाची विशेषता आहे. नामनैकी वाची शक्ती श्रोत्रमूलम पथगतम वा शुद्धम वा अशुद्ध वर्णम व्यवहितिरहितम तार इत्येव सत्यम. शास्त्र सांगते वाटेनं जाता जाता ते देवाचं नाम तुमच्या कानावर पडलं, तार इत्येव सत्यम. तुम्ही नाही घेतलं नाम, कानावर पडलेलं नाम तारते कलियुगात. त्याच्या पुढे सांगितलं शुद्धम वा अशुद्ध वर्णम. चालू केलं नामचिंतन आणि नामचिंतन करता करता राम 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 म्हणता लांब 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 रथ चालला कधी झाला कळत नाही. विठ्ठल 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 म्हणता विठ्ठल 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 अशुद्ध वर्ण बाहेर आले. शुद्धम वा अशुद्ध वर्णम असं अशुद्ध जरी नाव मुखाला आलं तरी कलियुगात ते नाम तारते. त्याच्या पुढे सांगतो व्यवहितिरहितम. व्यवहितिरहित शब्दाचा अर्थ आहे दोन्ही नाव एकत्र नाही, दोन्ही अक्षरे एकत्र नाही, तरी ते नाव जर सिद्ध होत असेल तरी ते तारते. उदाहरण सांगतो. एखाद्याला विचारलं काय चाललं, म्हणे महाराज तुमचं बरं आहे बुवा. त्यांना वाटतं महाराज लोकांचं बरं आहे. त्यांना काय माहित आहे याचं काय खरं आहे. अलग लक्षात. महाराज काहीच नाही, दुरून डोंगर साजरा दिसतो, बाकी काहीच नाही. एकानं जोडा बांधून आणला कोल्हापूरून, चांगला कोल्हापुरी, पायात घालून फिरत होता. 5,000चा जोडा गावातून फिरत होता. लोक म्हणे काय गडी आहे, काय जोडा आहे, काय गडी, काय जोडा. चोपदार वजनदार होता ना. मला चोपदार आवडले हो. काही असो विडला असे पाहिजे चोपदार. महाराज गळाला तरी उचलून टाकायला जमलं पाहिजे. आलं का लक्षात? भक्कम चोपदार पाहिजे. दोन्ही चोपदार विशेष आहेत. दररोजचे बदललेले आहेत म्हणजे तरुण आणि विशेषतः आहे महाराज चांगले भक्कम चोपदार आहेत. आपला विषय चालला असा रोआबदार गडी पायात जोडा गावभर फिरला. लोक फक्त त्याच्या जोड्याची त्याची स्तुती करायची. दिवस गेला, दुसरा दिवस उजाडला, रातभर त्याला झोप लागली नाही. जोड्यानं रातभर झोप लागू दिली नाही. सकाळीच निघाला, गावात फिरायला निघाला. लोकांनी पाहिलं अनवानी पायात जोडा नाही. का म्हणे भाऊसाहेब एवढा भारीचा जोडा ना अनवानी पायनं एवढा. सगळी जण त्याला विचार का हो जोडा दिसत नाही, जोडा न घालता आज अनवानी पायनं कसे, एवढा भारीचा जोडा घेऊन अनवानी पायनं कसे. ते म्हणे तुला जोडा चांगला दिसत होता पण चावत कुठं होता माझं मला माहित आहे. तसं बाहेरून सगळ्याला बाहेरचं दुसऱ्याचं बरं वाटतं पण कोण कुठं संसार कुठं चावतो ज्याचं त्याला माहित आहे. माझा विषय चालला
लोकाला वाटते महाराज लोकाचं बरं आहे. त्यांना विचारलं तुमचं कसं? म्हणे महाराज आमचं काय हो, करा मरा करा मरा करा मरा करा मरा. करातला रा आणि मरातला म. करा मरा करा. आता हे करा आणि मरा काय देवाचं नाव आहे का? करातला रा आणि मरातला म हे दोन्ही शब्द एकत्र नाही. रकारानंतर त्याच्या मुखात मकार आला. असं जरी नाव मुखात कलियुगात आलं देवा तरी ते नाम तारते. याला व्यवहिती रहित म्हणतात. तारयित्ते व सत्यम. याच्याही पलीकडे सांगतो का एक जण बहिर्दिशेला बसला, डुक्कर जवळ आलं आणि त्या डुक्कराला हकलण्यासाठी ए हराम के म्हणून त्याला शिवी दिली. कोणाला? डुक्कराला. काहीच केलं नाही, करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिलं आणि तसंच गेलं. एकदा एका डुकराला हकलण्यासाठी ए हरामके शिवी दिली. नेण्यासाठी यमदूत आले. म्हणे गिराईक आमचा आहे. तेवढ्यात विष्णुदूत म्हणे हात लावू नका, गिराईक आमचा आहे. म्हणे जरा 7-12 तपासून तर यायचं का? पान त्याचा 7-12 कसा भरलेला आहे. आणि सगळं पाहता 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 त्याने एकदा डुकराला हकलण्यासाठी ए हरामके अशी शिवी दिली होती. त्याला अंडरलाईन केली होती. नोट दिस पॉइंट. अंडरलाईन केलेली. ते म्हणे हे काय? अरे म्हणे हे पाय नाही, ए हराम के ए हराम के. म्हणे अरे कलियुगात हरामी शिवी आहे. शिवी असे असल्या पाहिजे बरं का. त्याच्यात देवाचं नाव आहे ना. ए हराम के. अरे म्हणे कलियुगातली शिवी आहे. म्हणे असू दे ना शिवी, पण त्याच्यातही राम आहे ना. त्याच्यातही काय शिवी तर राम पाहिजे का नाही? याच्या म्हणे याच्यात राम आहे ना. म्हणे त्याचं अरे पण आधी ह आहे ना. हो हो राम के ते ह आधी आहे ना. ते म्हण तू भाग त्याग लक्षणा शिकला नाही. बरं तू शाळेत गेला असशील. ल सा वि म सा मॅथचा आहे ना विषय. लघुत्तम सामायिक विभाग महत्तम सामायिक विभाग बरोबर आहे ना रे. मला मॅथ येत नाही. मॅथ इज अ गेम, डोंट स्टडी बट मेक इट प्ले. विठ्ठल गणित गणित खेळ आहे म्हणे. त्याचा अभ्यास करायचा नाही, तो खेळ खेळायचा. याच्यातला लघुत्तम विभाग आपलं सामायिक विभाग घे ना. म्हणे राम के. मग शिवीच्या रूपात त्याच्या मुखात नाव आलं त्याचं फळ काय? ते म्हणे मला नाही सांगायचं. म्हणे कोण सांगल? म्हणे ज्याच्या बापाचं आहे ते सांगल. म्हणे कोणाच्या बापाचं आहे? म्हणे ब्रह्मदेवाच्या बापाचं आहे. म्हणे चला याला घेऊन तिकडं. सत्य लोकात घेऊन गेले त्याला. तिथं नेलं. तेवढ्यात ब्रह्मदेवाने पाहिलं कोण आहे महाभाग. सत्य लोकात याला डायरेक्ट आणलं. यानं कुठे यज्ञ केले? म्हणजे यज्ञ वगैरे काहीच केलं नाही. करू नाही तेच केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिलं. कुकर्मे इंद्रिया उपयोगा गेला असाच. पण एकदा बहिर्दिशेला बसला आणि डुक्कर जवळ आलं त्याला हकलण्यासाठी ए हराम की अशी शिवी दिली. त्या हराम की शिवी त्याच्यात राम शब्द आहे. त्याचं फळ काय? त्यांनी एक नाही, त्याला 4 डोके आहेत. 4 डोके ब्रह्मदेवाला. त्यांनी 4ही डोके खाजवले, पण त्याला काय अर्थ त्याचा फल काय सांगू शकला नाही. म्हणे कोण सांगल? म्हणे भजन करी महादेव. चला म्हणे तिकडं कैलासात. घेतलं या महाभागाला. ब्रह्मदेव म्हणे मलाही कळलं पाहिजे. तोय सोबत गेला. कैलासात गेले. तिथं शंकराच्या जवळ गेले. म्हणे कोण आहे ते महाभाग? म्हणे एकदा डुकराला हकलण्यासाठी ए हरामके शिवी दिली. हरामके शिवीचा त्याच्यात राम शब्द आहे. शिवीच्या रूपात देवाचं नाव मुखाला आलं त्याचं फळ काय? ते म्हणे मी सदा सर्व काळ देवाचं नामचिंतन करतो, पण शिवीच्या रूपात देवाचं नाव मुखाला आलं त्याचं फळ मी नाही सांगू शकत. म्हणे कोण सांगल? म्हणे ज्याचं आहे तेच सांगल. मग कोणाचं नाव आहे? रामप्रभूचं आहे, म्हणजे परमात्म्याचं आहे. म्हणे तिकडं चला, वैकुंठात चला. हे म्हणे हे बाबा तिथून तिथं नेलं, तिथून इथं आणलं. पाय दुखतात, पुढं काय मी चालत येणार नाही. जे फळ आहे ते फळ द्या आणि जिथं टाकायचं तिथं मला टाका, पण पुढं तसा येणार नाही. न्यायचं झालं तर पालखी करा. 4 जण आहे, पालखीला खांदे द्या आणि मला पालखीत बसवा, तरी येतो, नाही ते येत नाही. लायकीच आहे का? त्या लायकीच आहे. पालखी केली महाराज, नावीला झाला. ब्रह्मदेव भगवान शंकराने खांदा दिला, विष्णुदत्तानी यमदूतांनी खांदा दिला. हा महाबाग पालखीत बसला. पालखी वैकुंठाच्या दिशेने निघली. द्वारपाळ पाहतच होते कोणीकडे येते का, कोणी येते. तेवढ्यात ते रथात ते पालखीत बसून दिसल्यावर देवाला सावध केलं. देवा सावध व्हा, कोणीतरी मोठा महात्मा भगवान शंकर पालखीत बसून इकडं आणत आहे. देवाला वाटलं त्रैलोक्यातलं ज्ञान मला आहे, पण हा महात्मा कोणत्या कपाटात जाऊन साधना करत होता, तिथं माझी रेंज कशी काय गेली नाही.
रेंज आउट ऑफ रेंज कसा होता काही कळलं नाही, पण आपण आपली चूक सुधारली पाहिजे. साधना करतो तिथं आपण जायला पाहिजे, पण त्याला इथं आणत आहे. आपण चूक सुधारली पाहिजे. वैकुंठाच्या दारावर आपण त्याच्या स्वागताला गेलं पाहिजे. लक्ष्मीला सांगलं पंचारती घेऊन दारावर ये. ते सगळे दारावर आले, पालखी टेकवली. टेकवल्यावर हा पालखीतून खाली उतरला. देवाने हातात गंगाजल घेऊन, देव हजरच होते. देवाने त्याच्या पार पाणी टाकलं. तेवढ्यात ते भगवान शंकरन ब्रह्मदेव, ओ देवा थोडं थांबा म्हणे, तुम्हीच थोडं थांबा, माझी विनंती तुम्हालाच आहे, मला पहिले पूजा करू द्या. मग म्हणे देवा थोडं थांबा म्हणे, तुम्हीच थोडं थांबा. देवानं त्याची पूजा केली. लक्ष्मी आई साहेबांना औक्षण केलं, गंध लावलं. देवानी त्याच्या गळ्यात माळ टाकली, सगळ्याला बाजूला केलं. देवाचं सिंहासन खाली होतं. देवाच्या सिंहासनावर गेला आणि तो बसला. आणि मग म्हणू लागले, देवा या पूजेचं हे गिराईक नव्हतं, याची पूजा वेगळ्या पद्धतीनं करायची होती. म्हणे मग तुम्ही याला पालखीत घालून कसं आणलं? म्हणे देवा तेच तर तुम्हाला सांगत होतो, हा काय भगवत भक्त नाही, काही नाही. एकदा बहिर्दिशेला बसला आणि डुक्कर जवळ आला आणि डुकराला हाकलण्यासाठी हरामके म्हणून यानं शिवी दिली. त्या हरामके शब्दात तुमचं राम नाव आहे, त्याचं फल काय? त्याचं फल काय ते विचारायचं, ते याला द्यायचं आणि शेवटी याला नरकात टाकायचं. त्याच्यासाठीच इकडं आणलं, ते फल तेवढं आम्हाला सांगा. देवाने हसून उत्तर दिलं, याच्यापेक्षा दुसरं फल काय आहे? तुमच्या रेंज लागलेलीच नाही. काय काय फल आहे? अरे डायरेक्ट नाम जप करतो तो वैकुंठालाच येतो. हा सत्य लोकातही गेला, कैलासातही गेला. आणि तुमच्या सारख्यानं मोठ्या देवाधिदेवांनी पालखीत बसून वैकुंठात आणला. मी त्याची पूजा केली, लक्ष्मीनं त्याला ओवाळ आणि शेवटी माझ्या पदावर बसला. याच्या पलीकडे दुसरं काय फळ राहणार आहे? म्हणजे शिवीच्या रूपात जरी देवाचं नाव मुखाला आलं तरी त्याचं फळ असं असेल. हे कलियुगाची विशेषता आहे. विठ्ठल नाम जप कलियुगाचं नियत साधन आहे. त्यानंच तुम्हाला देवाची भेट होईल, अन्य नाही. कलियुगात देवाचं चिंतन करा, त्यानं तुमचा उद्धार होईल. परमात्म्याचं नामचिंतन केलं, त्यांनीच भगवान परमात्म्याची प्राप्ती होती. कलियुग केवल नामधारा, सुमिर सुमिर नर उतर ही पारा. बोलेत नामानं उद्धार होते नाही, पूर्ण नाव आलं नाही महाराज. नाम घेण्याची उर्मी जरी आली तरी उद्धाराचा मार्ग प्रशस्त होतो म्हणे. सत्यलोकापर्यंत तो ब्रह्मदेव त्याचा मार्ग प्रशस्त करत चालतो. वैकुंठापर्यंत चित्रगुप्त आपली लेखणी घासून तयार ठेवतो. कशासाठी? आतापर्यंत याच्या जीवनात घडलेले पाप सगळे खोडून काढायला ती लेखणी घासून तो तयार ठेवतो. नाही देवा, कलियुगात नामासारखं बल सामर्थ्य कशात नाही. म्हणून नामधारकाची स्तुती तुकोबारा गातात, नामधारकाचं महात्म्य तुकोबारा गातात, वेगळ्या माध्यमात गातात. आज तुकोबारा आहे, आपली तुमची आमची प्रवृत्ती नामात व्हावी म्हणून नामधारकाची स्तुती गातात. त्या नामधारकाचा परिचय देतात. परिचय देणारा अभंग आहे नामधारक. आम्हालाही भेटतात लोक, आम्हालाही परिचय देतात. द्यावा त्याचाही देतात आणि देव नाही त्याचाही देतात. आम्हाला परिचय देतात. खऱ्या अर्थानं आम्ही फिरत असतो, कधी आमचाही परिचय घेतात. बुवा दिसता, हो बाबा बुवाच आहे. कीर्तनकार का? हो बुवा कीर्तनकार. म्हणे बुवा विचारत असतात, कोणत्या गावाला जायचं बुवा, कुठं जायचं विचारत असतात. असा आमचा परिचय घेतात. कधी कधी त्यांच्याहून त्यांच्या गावाचा परिचय आम्हाला होत असतो. फाट्यावर भेटल्यावर आम्हाला त्यांचा परिचय होतो. एखाद्या घरी आम्ही असतो, लोक आम्हाला परिचय देतात. महाराज आमचं घर बरं का, आमचा मुलगा, आमचा भाऊ. मला वाटतं इथपर्यंत परिचय ठीक आहे. ही आमची बायको, काय गरज आहे का बुवाला परिचय द्यायची? बायकोचा परिचय बुवाला देण्याची काय गरज आहे? पण ते लोक देतात आणि वेगळ्या भागात वेगळा देतात. काही भागात सांगतात महाराज ही आमची मंडळी आहे, बायकोचा परिचय. काही भागात सांगतात महाराज ही आमच्या घरचे आहे, बायकोचा परिचय. काही भागात सांगतात महाराज
हे आमच्या मिसेस आहे. काही बघा सांगतात महाराज ही आमची लक्ष्मी आहे. इकडं कसं आहे, इकडं कसं आहे, कसं आहे महाराज, कसं आहे सांगू का, सांगू? मनी बाई से, मनी बाई से, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना? आम्ही ते म्हणजे ती येत नाही, थोडी थोडी हेलपाटे खाती. इकडं नाही का, त्याच्या पुढं आहे का? पण तुम्हाला कळत असेल की राव. ते मनी बाई से, बायकोचा परिचय, असा परिचय. एका घरी गेलो, ती माऊली दूध घेऊन आली. यजमान माझ्या शेजारी बसलेले, त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवलं. मला विचारलं, महाराज ह्या कोण तुम्हाला माहित आहेत का? म्हणलं पहिल्यांदा तुझ्या घरी आलो, माहित असण्याचं कारण काय? त्याच्या बायकोकडे बोट दाखवून मला विचारतो, ह्या कोण आहे? बस खाली बस, ऐ बस खाली. हे कार्टून त्या कार्टून कडे जातात. आलं का लक्षात? सांगतो तुमचंही सांगतो, थोडं थांबा. आलं का लक्षात? ऐका. तो विचारत होता त्याच्या बायकोकडे बोट दाखवून, महाराज ह्या कोण तुम्हाला? म्हणलं बाबा पहिल्यांदा तुझ्या घरी आलो, माहित असण्याचं कारण काय? ते महाराज हे आपलंच बारदान आहे. बायकोचा परिचय काय? आपलंच बारदान माहित आहे ना तुम्हाला? असा परिचय मला कधीच झाला नव्हता. मी म्हणलं इकडं तिला बारदान म्हणतात, पण याला काय म्हणतात हे कळलं पाहिजे. मी थोडं थांबलो, तिच्याकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं, मग तिला विचारलं, ताई हे तुमचे कोण? आता ती त्याचीच बायको होती महाराज. बोलायला तेवढीच खमंग. तिने त्याच्याकडे बोट दाखवलं आणि मला त्याचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आमचं ना भंगार आहे विठ्ठल. या भंगाराचा आणि बारदानाचा परिचय काहीच गरजेचा नाही. आपल्या जीवनात परिचय झाला पाहिजे देवाचा, आणि आपल्या जीवनात परिचय झाला पाहिजे साधूचा. नामधार तुकोबर अन्य साधूचा परिचय देत नाही, अन्य वृत्तीच्या साधूचाही परिचय तुकोबर देत नाहीत. तुकोबर आवर्जून परिचय देतात नामधारकाचा, वेगळ्या अंगानं देतात. परिचयाच्या वेगळ्या कक्षा आहेत, वेगळ्या कक्षेनं देतात. पण आज तुकोबर आहे त्या नामधारक साधूचा परिचय देहदृष्टीनं देतात. तुमच्या आमच्याकडे देह आहे, नामधारक साधूकडे देह आहे, पण तुमच्या आमच्यापेक्षा त्या नामाच्या साधनेनं त्या देहाच्या ठिकाणी काय विलक्षणता येते. अभंगाचं पहिलं पवित्र तो देह वाणी पवित्र तो देह वाणी पवित्र
देवाच्या पहिल्या चरणात त्या नामधारक साधूचा देहदृष्टीनं परिचय देतात. काय विशेषता आहे, काय विलक्षणता आहे म्हणे त्याचा देह पवित्र आहे म्हणे महाराज. एकीकडे तुम्ही देहाच्या संबंधानं वक्तव्य केलं, देह म्हणजे अपवित्र. देहासारखी अपवित्र वस्तू दुसरी तिसरी नाही, तुमचेच उद्गार आहे. शरीर दुःखाचं कोठार आहे, शरीर रोगाचं भांडार आहे, शरीर दुर्गंधीच्या आश्रयाचं स्थान आहे. आणि या देहासारखी अपवित्र वस्तू जगतात दुसरी तिसरी नाही म्हणे. नाही अपवित्र शरीरा ऐसे, शरीर दुःखाचे, शरीर रोगाचे, शरीर दुर्गंधीचे नाही अपवित्र. एकीकडे म्हणता देह अपवित्र आहे आणि एकीकडे म्हणता पवित्र तो देह. असं कसं महाराज? नियम हा सगळ्यासाठी काय असतो? सारखा असतो. अग्नी पडलेला आहे, सामान्याचा पाय पडला तर भासते आणि हबपाचा पडला म्हणजे हबप आहे ना ते, तरी का नियम हा सगळ्यासाठी सारखा असतो. मग देह आमचा आहे आणि देह त्यांचा आहे ना. देह जर अपवित्र आहे हा नियम तुम्ही सांगता तर कसं म्हणता पवित्र तो देह? बरं तुकोबारच म्हणतात तसं नाही. देहाच्या संबंधानं नियम सांगतो, ज्ञानोबारा हेच सांगतात. त्या मदालसेच्या प्रकरणात ती मदालसा आपल्या बाळाला उपदेश करते, बाळा हा देह कसा आहे आणि हा नाशिवंत आहे. हा देह नाशिवंत आपल्या बाळाला उपदेश करते, बाळा हा देह नाशिवंत आहे, मळमूत्राचं मिश्रण आहे, वर चर्म आहे, छिद्रा छिद्रातून दुर्गंधी बाहेर पडते. मला वाटते याच्या पलीकडे अनुभव आमचाही वेगळा नाही. आपला देह कसा आहे हो? 2 दिवस स्नान करू नका, जरासा वास घेऊन पहा बरं, सेंट येतो ना? नाही, जरा असा हात घासून असा वास घेऊन पहा बरं, काय येते? सुगंध नाही मारा. देहासारखी अपवित्र वस्तू या जगतात दुसरीच नाही. एका गुरुनं सांगितलं शिष्याला, म्हणे बाळा जा, म्हणे काय सगळ्यात अपवित्र पदार्थ शोधून आण. शिष्य बाहेर पडला, एक अपवित्र पदार्थ शोधू लागला. त्याला नुकतीच माणसाची ताजी विष्ठा दिसली. म्हणे सगळ्यात अपवित्र तर हे आहे. त्या विष्ठेच्या जवळ गेला आणि त्या विष्ठेला अपवित्र म्हणून उचलून घेऊन गुरुकडे जाणार. तेवढ्यात त्या विष्ठेला वाचा फुटली. ती विष्ठा म्हणे हात लावू नको, तो अमंगळ आहे, अपवित्र आहे. कोण म्हणू लागलं? ते विष्ठा. ते कोण बोलते? म्हणे तू मला उचलतो ना अपवित्र म्हणून, ते मी विष्ठा बोलतो. म्हणे तू अमंगळ. म्हणे मी कस काय अमंगळ? अगं म्हणे तू किती अमंगळ आहे तुला माहित आहे का? लोक बहिर्दिशेला गेल्यानंतर हातपाय धुतल्याशिवाय घरात येत नाही, तू सगळ्यात अमंगळ आहे. ती विष्ठा म्हणे मूर्खा तू अमंगळ आहे. म्हणे मी कस काय अमंगळ? तुला माहित आहे का विष्ठा म्हणू लागली? तुला माहित आहे कोण आहे मी? रात्री कोण होते तुला माहित आहे? रात्री कोण होते माहित आहे? रात्री मी गुलाबजाम होते. ती विष्ठा सांगू लागली. आताच खाऊन आलो ना आपण. कैन्याची भाकर होते. ती विष्ठा सांगू लागली. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं रसगुल्ला होते, जे आवडते ते घ्या ना. भजे होते, पापड होते, कुरडे होते. लोक मला पाहायचे, लाळ घोटायचे. तुझ्यासारख्याने मला घेतलं, या द्वारा वाटे आत टाकलं. फक्त 3 तासात मुक्काम केला. किती? 3 तास. जे लोक रात्री माझ्याकडे पाहून लाळ गोटत होते तेच लोक
सकाळी मला पाहून थुंकून जाऊ लागले. खरं सांग, मी आजही तसेच राहिले असते तर लोकांनी माझ्याकडे पाहून लाळ गोठली असती, पण तुझ्या संपर्कात आलो आणि ही अवस्था प्राप्त झाली. खरं सांग, तू अपवित्र का मी अपवित्र? कोण अपवित्र आहे? कोण अपवित्र आहे? ज्ञानोबा म्हणतात, किती चांगली द्रव्य या शरीरात टाका, त्याला मळ करतो हरी. नाना सुद्रव्य गोमठी शरीरे झाली या पैठी, होऊन ठाकती किरटी मडूची जेवी. पण देहासारखा अपवित्र पदार्थ या जगतात दुसरा तिसरा नाही, म्हणून सगळ्यात अपवित्र पदार्थ आहे देह. देह जर अपवित्र आहे तर पवित्र तो देह असं कसं काय म्हणतात? ज्ञानोबा म्हणतात देह अपवित्र आहे, तुकोबारा म्हणतात देह अपवित्र आहे. अनुभूती अशीच आहे. मला वाटते त्याच्याही पुढे चला, शास्त्र सांगते देह अपवित्र आहे. एक कारण नाही, 6 कारण दिले योगदर्शनाने देह अपवित्र्याचे. देह अपवित्र का? पहिलं कारण दिलं स्थानात, दुसरं कारण दिलं बीजात, तिसरं कारण दिलं उपष्टंबात, निस्यंदात, निधनादपि कायम अधेय शोचत्वात पंडित हा अशुची मेदू. पंडित लोक या देहाला अपवित्र का म्हणतात? पहिलं कारण दिलं स्थानात. हे देह जिथून आला ते स्थान पवित्र नाही. कुठून आला देह? आईच्या उदरातून. तिथं काय एअर कंडिशन आहे का? नाही. तिचं विष्टालेप चोहीकडे नाकी तोंडी कुर्मी किडे. काय तिथं पवित्र आहे? काय पवित्र आहे? उदका शेन मलमूत्र कालवलं, ते कशाने पवित्र होणार आहे? उदकी कालवी शेन मलमूत्र, तो होय पवित्र कसं आहे? कशाने पवित्र होणार आहे? म्हणून देह पवित्र नाही. अपवित्र स्थानातून देहाचा प्रादुर्भाव आहे, म्हणून देह अपवित्र आहे. पहिलं कारण. दुसरं कारण, अपवित्र बीजापासून देहाची निर्मिती आहे. कशापासून देह निर्माण झाला? आई वडिलांनी सेवन केलेलं अन्न, त्या अन्नाचा विकार हा देह आहे. विकाररूप पदार्थाच्या ठिकाणी पावित्र्याची सुतराम शक्यता नाही. शास्त्र बोलते, पितृभुक्ता नजायात वीर्यात जातोन्य नैव वर्धते देह सोन्न मयुनात्मा. पितृभुक्ता नजायात वीर्यात, आई वडिलांनी सेवन केलेलं अन्न, त्याचा विकार हा देह आहे, म्हणून देह पवित्र नाही. बीज अपवित्र म्हणून देह अपवित्र. तिसरं कारण दिलं उपष्टंबात, देहाला धारण करणारा एकही पदार्थ पवित्र नाही. कोणी देहाला धारण केलं? सप्त धातून देह धारण केला. कोणता धातू पवित्र आहे? त्वचा पवित्र आहे? त्वचा पवित्र आहे? नाही. मी सांगितलं स्नान करू नका, वास घेऊन पहा, सेंट येतो? नाही. त्वचा पवित्र नाही. मांस पवित्र आहे का? नाही. एखादी माऊली भाजी कापता कापता बोट कापल्या गेलं, मांसाचा तुकडा बाजूला पडला आणि त्याला तिचा स्पर्श झाला, तर धर्मशास्त्र सांगते तिनं केलेला स्वयंपाक खायला चालत नाही. म्हणून त्या दिवशी मांस अपवित्र आहे म्हणून. मांस अपवित्र आहे. त्याच्या पुढे आपल्या शरीरात रक्त आहे. रक्त पवित्र आहे का? रक्त पवित्र आहे? नाही. रक्ताला संस्कृत भाषेत नाव आहे अशुद्धा. काय? ज्याचं नावच अशुद्ध आहे त्याला शुद्ध समजायचं कसं? ज्ञानोबाने एके ठिकाणी त्याचा उपयोग केला. रक्ताच्या ऐवजी अशुद्ध शब्द वापरला. ज्ञानोबा म्हणतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, ते अव्हेरोनी गोचीड रक्त काय न सेविती. म्हणू शकले असते ज्ञानोबा. काय म्हणतात ज्ञानोबा तिथं? अशुद्ध काय न सेविती. याचा अर्थ असा आहे, रक्ताचं नावच शुद्ध आहे, शुद्ध कसं काय समजायचं? त्याच्यानंतर आपल्या शरीरात अस्थी आहे. अस्थी पवित्र आहेत का? सगळ्या शरीरात अस्थी आहे, फक्त जिभेतच तेवढी नाही. म्हणून तो म्हणतो तुझ्या जिभेला काही म्हणत नाही का आपण? जिभेला तेवढे हात नाही, पण शरीरात आहे का नाही? का अस्थी पवित्र आहेत का? एखाद्याला पोहोचून येतो आणि त्याच्या अस्थी दुसऱ्या नाही तर तिसऱ्या दिवशी घेऊन येतो. आणल्यानंतर अस्थी घरात ठेवतो का बाहेर ठेवतो? बाहेर ठेवतो ना. ऐका, का बाहेर ठेवतो? का ठेवतो बाहेर? कारण अस्थी अपवित्र आहे, पण अस्थी घरात घ्यायच्या नसतात, बाहेर ठेवायचे असतात. किती अपवित्र सांगू तुम्हाला. एखाद्याला घर बांधायचं झालं आणि त्या जागेत जर एखाद्याची अस्थी पडलेली असेल, वर घर बांधण्यात आलं, तर खालची अस्थी वर राहणाऱ्याला समाधान भेटू देत नाही. ऐकत आहे का तुम्ही? खाली जर अस्थी राहिली, वर घर बांधलं, तर खालची माणसाची नाही तर पशुची, कोणाची अस्थी असू द्या, ते जागा अपवित्र होते, वरच्याला समाधान भेटू देत नाही. म्हणून घर बांधायचं झालं तर पहिले जागा पाहिली पाहिजे, जागा शुद्ध केली पाहिजे. जागा शुद्ध केली पाहिजे. कशाने होते सांगू का तुम्हाला? तुम्ही म्हणत असाल घर बांधायचे असेल तर ऐका, ऐका. जागा शुद्ध करायची झाली तर जागा सोन्याच्या नांगराने नांगरली पाहिजे. ऐकत आहे तुम्ही? खरं आहे बरं का, मी धर्मशास्त्र सांगत आहे तुम्हाला. कशानं? सोन्याच्या. सोन्या माणसाच्या नाही बरं का. हा, इथं सोने आहे ना, त्याच्या घरचं नांगर आणाल. हा नाही, सोन्याच्या म्हणजे सोन्याच्या. काय काय तोळा चालू आहे ते 80 वर गेलं वाटते ना. आलं लक्षात? हा, नांगर खरेदी करा, जागा तुमची नांगरा, आणि तुमचं झालं का आमचं आळंदीला काम चालूच आहे, आणि तुमचाच नांगर आम्हाला पाठवा. आलं लक्षात?
आम्ही पाठवू नाही तर तिकडेच ठेवू, पण पाठवा तुमचा नांगर. सांगायचं काय, माझा विषय चालला. मग एवढं सोनं शक्य नाही. वास्तुशांतीच्या दिवशी ते ब्राह्मण बुवा सोन्याची काडी सांगतात. कशासाठी? त्याचा नांगर करतात, यजमानाच्या हातात देतात, भूमिदेवतेचं आव्हान एखाद्या पाटावर चौरंगावर करतात आणि यजमानाच्या हातून ते नांगरून घेतात, शुद्धीचे मंत्र म्हणतात. सोपं सांगू त्याच्यापेक्षा? जागा शुद्ध करायची झाली तर एक करा, त्या जागेवर गावरान गाय बांधा, गावरान गाय. त्या गायीकडून गोमूत्र शेण तिथं पडू द्या. ते गोमूत्र शेण त्याच्याकडून पडलं का ते सारून घ्या, ती जागा आपोआप पवित्र होऊन जाते. विठ्ठल मला सांगायचं काय देवा, देहाला धारण करणारा एकही पदार्थ पवित्र नाही, म्हणून देह पवित्र आहे. देहातून बाहेर येणारा निस्यंद म्हणजे प्रवाह ही एकही पवित्र नाही. काय पवित्र आहे? ऐ बाळ, ऐ कुठे गेला बारका? बारका कुठे आहे? इकडे रे, इकडे इकडे, तुला तुझे काम आहे. सकाळी सकाळी इथे येते. काय येते रे इथे 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 कोणाड्यात? काय येते असं मांडी का? काय येते इथे इथे इथे? का स्वर्गातून आले? तुमच्या इथंच नाही. काय येते इथे इथं सकाळी सकाळी? हा, जोरात बोल. चिपड असं पाहिजे बुवा. दोन्ही खमंग आहेत बुवा. अविनाश महाराजाचे भाष्य आहेत, दोन्ही खमंग आहेत बरं का महाराज. ऐका, काय येते? चिपड. चिपड चांगले आहेत का? चिपड काढून ठेवता का? पॅक करून ठेवतो का आपण डब्बीत घालून? नाही ना. चिपड पवित्र नाही, चिपड पवित्र नाही. ऐका ऐका, कानातून बाहेर येते. ए बाळ, मांडी घाल. काय येते कानातून बाहेर? ऐ, कानातून बाहेर काय येते? नाव काय त्याचं? हा, लई लाजवळ दिसतो बघ तो. काय ते? मळ. मळ पवित्र आहे का? नावच मळ आहे, त्याला पवित्र कसं म्हणायचं? जाऊ दे, जरा हे वातावरण बदललं. वातावरण बदललं का दोन प्रवाह चालू होतात, गंगा यमुना. गंगा यमुना दोन प्रवाह चालू होतात. गंगा यमुना ती इथंच थांबत नाही, कधी कधी त्रिवेणी संगमही होतो. त्रिवेणी संगम तो, ती त्रिवेणी कधी कधी तिथं थांबत नाही, पुढं ब्रह्मगिरीवर आहे प्रवाह चालू होतो. इकडं ब्रह्मगिरी, त्याच्यावर तो प्रवाह येतो. सांगा ना, नाकातून येणार. जसं पहा, तूप जास्त झालं का भरण्यात काढून साठवून ठेवतो, आणि याच काळात याचं प्रोडक्शन अधिक वाढते, पण भरण्यात काढून साठवून ठेवतो का आपण? नाकातलं मटेरियल पवित्र आहे का? नाही. तोंडातून येणारी लाळ पवित्र आहे का? नाही. नाक मुख गळू लागले लाळा आणि सांगा ना काय पवित्र आहे? देहाच्या आत पवित्र असतं तर देहाच्या द्वारावाटे एक तरी पवित्र पदार्थ बाहेर आला असता. व देहाच्या कोणत्याच द्वारावाटे एकही पवित्र पदार्थ बाहेर येत नाही. याचा अर्थ असा आहे, देह अपवित्र आहे, देह अपवित्र आहे हा नियम आहे. स्थानात बीजात उपष्टंभात निस्यंदात निधनादपी, शेवटी सांगलं देह मरणाने अपवित्र होतो. मरणाने स्वतःच अपवित्र होत नाही, संबंधित जेवढे नातेवाईक आपले ते अपतेष्ट आहेत, भावकीचे आहेत, त्याला सुतक पडते. 10 दिवस कोणत्याही धर्मकार्यात प्रवेश नाही, संबंधिताला अपवित्र करून जातो, इतका देह अपवित्र आहे. आणि शेवटचं सांगलं देह अपवित्र आहे कशाहून? कायम बाहेरून पावित्र्य याच्याकडे घ्यावं लागते, पावित्र्याचं आदान बाहेरून करावं लागते, पण याच्या ठिकाणी पावित्र्य नाही. देहाला पवित्र करण्यासाठी स्नान करावं लागते. किती दिवसाला करता तुम्ही स्नान? किती दिवसाला करता? किती दिवसाला करता स्नान? दररोजच केलं पाहिजे, दररोज. ऐका, 1000 कामं सोडायचे आणि पहिले स्नान करायचं. किती? 1000. 100 कामं सोडायचे आणि पहिले जेवण करायचं. पंगत पहिले पाहिजे. पंगत काय करायची? शतम विहाय भोक्तव्यम. 1000 कामं सोडायचे आणि पहिले स्नान करायचं. आता आलं का लक्षात तुमच्या? 100 बाजूला पडले. 1000 कामं सोडून पहिले काय करायचं? स्नान करायचं. त्याच्या पुढे सांगू, 1,00,000 कामं सोडायचे आणि पहिले सप्ताची वर्गणी द्यायची. वा, मला कोणी सांगितलेलं नाही. ओघा ओघानं आलं, ओघा ओघानं आलं. 1,00,000 कामं सोडायचे आणि पहिले काय करायचं? दान द्यायचं. लक्ष्यम विहाय दातव्यम. आणि त्याच्याही पुढे सांगतो, कोट्यावधी कामं टाकायची, कोट्यावधी कामं. आणि कोट्यावधी कामं टाकून पहिले कथेला यायचं, हरिकीर्तनाला यायचं. कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत. गोड कथा चालू आहे आपल्या गावात. आमच्या हरिभक्तीपर आदरणीय
ज्ञानेश्वर माऊली शेलुतकर. मोठं कार्य आहे त्यांचं, व्यसनमुक्तीचं मोठं काम हातात घेतलेलं आहे. घेतले हे न व्रता आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असायाचे, घेतले हे वान आम्ही सतीचे. सावरकरांच्या मुखातलं वाक्य आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुखातलं वाक्य आहे. म्हणून हे सोपं वान नाही. व्यसनमुक्त घडला पाहिजे. व्यसनमुक्त युवक घडण्यासाठी व्यसनमुक्तीचं मोठं काम माऊली करतात. माझा विषय चालला का कथेला माणसाने यायचं, कीर्तनाला यायचं, नामजप करायचा, उद्धाराचं साधन करायचं. विषय एवढाच चालला. देहाकडं पावित्र्य असतं तर बाहेरून पावित्र्य घेण्याची गरज नव्हती. सगळे शास्त्र सांगतात देह अपवित्र आहे. देह अपवित्र हा नियम आहे. मग तुकोबार तुम्ही कसं म्हणता पवित्र तो देह? महाराज म्हणे नियम असला तरी नियमाला अपवाद असतो. नाही बाबा, नियमाला काय असतो? मला वाटते पहिले अपवाद तयार होतो मग नियमाची बांधणी होते. नियमाला अपवाद असतो का नाही? नियम सांगतो तुम्हाला. नियम त्यात भौतिक शास्त्राचा नियम आहे. धातूच्या बाबतीत धातूच्या ठिकाणी घनत्व असते हा भौतिक शास्त्राचा नियम आहे. कोणताही धातू घ्या, घनरूपात, लोखंड धातू आहे, घनरूपात आहे, माईक लावाय जमला. माता भगिनीच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, सोन्याचं आहे, सोनं धातू आहे, घनरूपात आहे, धारण कराय जमलं. पायात जोडवे चांदीचे आहे, घनरूपात आहे, घालाय जमले. धातूच्या ठिकाणी घनत्व असते हा नियम आहे. पण त्याला एक धातू अपवाद आहे. कोणता? कोणता? त्याचं नाव आहे पारा. धातू मात्र घनतेला पारा अपवाद आहे. पारा धातू आहे, पण पारा कधीच घनावस्थेत उपलब्ध होत नाही, तो नेहमी द्रवावस्थेत उपलब्ध होतो. धातू मात्र घनतेला पारा अपवाद आहे. तसं देह मात्र अपावित्र्याला नामधारक साधूचा देह अपवाद आहे. विठ्ठल देह अपवित्रच आहे, पण नामधारकाचा त्याला अपवाद आहे. त्यांचा देह पवित्र आहे. म्हणे अपवाद नियमाची हानी करतो का? नाही बाबा. तुकोबरमता स्वतःला वेगळं करतो, नियमाला बळकटी आणतो. तुकोबरमतात पवित्र तो देह, पवित्र तो देह, तोच देह पवित्र. अंगुली निर्देश करून सांगतात महाराज, ज्याचा अर्थच असा आहे हा देह अपवित्र आहे. त्यांचा देह पवित्र, त्यांची वाणी पुण्यवान. पुढचा शब्द वापरतात महाराज, वाणी पुण्यवंत. आता हे देहात वाणी येते तर मग वेगळा विचार का मांडला? भेटला वेळ भावार्थानंतर तर ते सांगतो. ते रात्री सांगण्याचं चिंतन नाही म्हणून आता इथं काही सांगत नाही. वाणी वेगळा विचार. देहातच वाणी, तोंड देहातच आहे का बाजूला आहे? देहातच आहे. मग देह पवित्र म्हणजे तोंड पवित्र झालंच की हो. मग वाणी पुण्यवंत असा वेगळा विचार का मांडला? तर त्याचं कारण आहे, त्याचा वेगळा विचार आहे. तो विचार मी भेटला वेळ भावार्थानंतर आणि तुम्ही जागे राहिले तर सांगतो. ते रात्रीचा विषयच नाही अमोल महाराज. हा लक्षात. वाणी कर्मेंद्रिय आणि हे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय ते सूक्ष्म देहात येतात आणि सूक्ष्म देहाचं उपलक्ष म्हणून इथं वाणी घ्या असं ते बाकी नाही सांगत. बुद्धी कर्मेंद्रिय प्राण पंचकेर मनसा धिया शरीर सप्तदशी सूक्ष्म तल्लिंग मुच्यते वाक्पाणी पाद पायुपस्थाभिधानाने जज्ञरे श्रोतत्व गक्षरसन ग्रहणाख्यम उपजायते. आता हे म्हणलं वाटते हे मांडलं का? हे राहणार नाहीत नाही तर हे राहिले पाहिजे. आणि याच्यासारखं सांगावं लागेल. पण ते बाजूला ठेवतो, भेटला वेळ तर नंतर सांगेल. पण देह पवित्र आहे आणि त्यांची वाणी सुद्धा पवित्र. असा काहीचा देह पवित्र आहे पण तोंड पवित्र नाही. काहीचा देह अपवित्र आहे पण वाणी पुण्यवान आहे. काहीचा देहही अपवित्र आहे वाणी अपवित्र आहे आणि काहीचा देहही पवित्र आणि वाणी पुण्यवान. ऐका, 4 विभाग केले. देह पवित्र आहे, देह पवित्र आहे पण तोंड पवित्र नाही. गायीचा देह पवित्र आहे पण गायीचं मुख पवित्र नाही. का नाही? त्याचं कारण सांगतो. गायीनं खोटी साक्षी दिली. देवा, जे खोटं बोलते त्याचं तोंड पवित्र राहत नाही. म्हणून माणसानं खोटं बोलू नाही. हा व्यक्ती पुढचा खोटं बोलतो का खरं बोलतो हे मला चांगलं कळते. त्याचे काही लक्ष नाही. एका महात्म्याने मला सांगितले, तुम्हाला सांगू का? पुढचा माणूस खरा बोलतो का खोटं बोलतो त्याच्याकडे पाहिल्याबरोबर लक्षात येते. लक्षणं सांगू का तुम्हाला? नको नको. तुम्ही एकूण एकाच्या तोंडाकडे पाहत बसाल, लक्षणच ठरवत बसाल. आणि हे जर लक्षणं सगळीकडे लागले तर कठीण जाईल. पण लक्षणं मला माहीत आहेत. मोकळ्या वेळ बेटा ज्याला माहिती करून घ्यायची ते. आलं लक्षात? पुढच्या व्यक्तीच्या जवळ गेलं, खोटं बोलणाऱ्याची 3 लक्षणं मुख्य आहेत बरं का. सांगत नाही मी, फक्त 3 लक्षणं आहेत एवढंच सांगतो. आलं लक्षात? त्याच्या जवळ गेलं, त्याला पाहिलं कसं लक्षात येते हा खोटा आहे,
हा खोटा बोलत आहे. आणि खोट्या बोलणाऱ्याचं तोंड चांगलं नसते, तोंड पवित्र नाही, अपवित्र राहते. गायचा देह पवित्र वाणी अपवित्र आहे. अशीच एक कथा महाभारतात आहे. राजसी यज्ञ चालू आहे, प्रत्येकाकडे जबाबदारी वाटून दिलेली आहे. आणि जबाबदारी पार पाडता पाडता देव एक दिवस सगळ्या व्यवस्थित जबाबदाऱ्या चालल्या का नाही पाहण्यासाठी बाहेर आले. ब्राह्मण देवाकडे आले. भूदेवा यज्ञ म्हणे. देवा काय सांगायचं, एवढं विपुल आहे, इतकंच आनंद आहे या उत्सवात, काहीच कमतरता नाही, सगळं चांगलं आहे देवा, सगळं चांगलं आहे. हो देवा काय सांगायचं तुम्हाला भूदेवा, पण ते भीमदादा सुपरवायझर तेच काही चांगला नाही म्हणे. त्याचं काय म्हणे, पंगत बसली का 1.25 मणाचा गदा खांद्यावर घेतो आणि पंक्तीतून फिरतो, साधा फिरत नाही. माहित आहे का म्हणे, हे लोणकडे तो तळलेली जिलेबी आहे, बासमतीचा भात आहे, ऊस त्या मंगळवेड्याहून मागून आणलेली बासुंदी आहे, इतकं महागाचं अन्न आहे, पात्रावर का राहिलं तर गदा पाहिला का गदा म्हणे. देवा सगळं चांगलं आहे हो, पण त्या गद्याच्या धाकानच खाल्लेलं अंगी लागत. देवाला लक्षात आलं, पाणी कुठं मुरते. देवाने पार 9:45 वाजता आपला मोर्चा तिकडं वळवला. कुठं 9:45 बरोबर झाले ना. 9:45 वाजता मोर्चा तिकडं वळवला. भीमदादाच्या शिबिराकडं बेल वाजवली. हा बाबा आळस देतच बाहेर आला. म्हणे देवा इतक्या रात्री येण्याचे कष्ट कशासाठी घेतले. म्हणे भीमा यज्ञ म्हणे. काय सांगायचं देवा, असं वाटते यज्ञ संपूच नाही. देवा जेवढं उरते ना पठ्ठ्या एकटाच फस्त करतो म्हणे. ते भीमाच्या उदरात तसा रुकुदर होता. आत्ताच तुम्ही सांगितलं ना, मधात पाणी प्यावं लागते. राजू महाराजांनी कथा सांगितलं ना, मधात काय करावं लागते, पाणी. म्हणे तुम्ही आणखीन पाणी पिलं नाही म्हणे, आणखीन अर्ध्यावर आलंच नाही ना. तुम्हाला आणखीन एक कथा सांगतो. ते स्वयंवरासाठी गेले होते. स्वयंवरासाठी 5 भावंड गेले. एका कुंभाराच्या घरी थांबले. सकाळी स्नान झालं का, काही आंघोळ झाल्यावर पाणी पडल्यावर भूक लागते. भीमाचं तसं होतं. दादा स्नान झालं, नित्यनम चालूच होता, गंध लावलं. दादा भीम दादा म्हणे, आपलं धर्मराज म्हणे, अरे भीमा थोडं थांब. आणि तेवढ्यात ती लक्ष केलेली खुनव त्या कुंभारदादाच्या लक्षात आलं. कुंभारदादा म्हणाले, काय हरकत नाही, मी आत्ता चिखल घेऊन येतो, माती घेऊन येतो गाडगी गडवायला, आणि तिकून आलं का नाश्त्याची तयारी करतो. तुम्ही जाल, ते माती खदाल आणि पुन्हा ते चिखल आणाल, त्याच्यापेक्षा असं करतो म्हणे, मीच माती घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही नाश्त्याची तयारी करा. ही गेलं ना वरी भीमसेनू बेथू आडदांड, आणि गेला जसा JCP असा एखाद्या ढिगाऱ्यात घालावा तसा त्यानं हात घातला. आणि त्याला वाटलं मातीच नसली नाही तर पुन्हा पाणी आणा इकडे यावं लागल. त्याच्यापेक्षा असं करू म्हणे, हे एक डोंगरच असा त्यानं पाडला. कशात, नदीत ओला केला ना, असा हातावर धरला डोंगर भीमानं. ते डोंगर घेऊन डायरेक्ट ते ओला चिखल घेऊनच डायरेक्ट त्याच्या खाली आले. ते गेले सगळे, आणि घेऊन दारात आणून त्या कुंभारदादाच्या दारात ठेवला. त्याला इतका आनंद झाला, एवढी माती, माझं आयुष्य गेलं तरी आणणं शक्य झालं नसतं, एवढी माती आपली झाली. बरं वाटलं. दारात ते माती टेकवली. म्हणे स्वयं झाला का नाश्ता म्हणे, आणखीन तर तयारीच झाली नाही म्हणे. असं कर, मी नाश्त्याची तयारी करतो, तोपर्यंत नुकतेच चणे काढून हरभरे काढून आणले. तिथं हरभरे आहेत आणि गुळ काढलेला आहे, ते ऊसाचा ते गुळ आहे. भेल्या होते, एक खोली भरलेली होतं. त्याला वाटलं खाईल पावशे रक्षा, जरासा नाश्ता करून घे. त्यानं ते पोत उसवायचं ना, असंच रिचवायचं. एक पोत एका घासाला, आणि तोंडी लावायचं म्हणलं भेलीचा असा तुकडा गिकडा 15-20 किलोची भेरी अशी उचलायची ना, अशी टाकायची, इकडे एक दाबायची, इकडे एक दाबायची. भीमदादा आणि झाला असं. नाश्त्याची तयारी झाली. नाश्त्याला याला बोलवावं, त्यानं केलेला पावशेर नाश्ता इकडं पाहतो. खाल्ले का चणे, खाल्ले. तो पाहायला गेला, महाराज सगळा कोठार खाली झालेलं नाश्त्यावर. असा भीमदादा. म्हणे कसं भीमा म्हणे, देवा सगळं उरते तेवढं पठ्ठ्या एकटाच पसुकार आहे भीमा, पण आणखीन एक ऋषी यज्ञात यायचा बाकी, ती आलाच नाही तर यज्ञ सांग होणार नाही म्हणे. देवा फक्त त्याचा मोबाईल नंबर द्या, तारीख कशी देत नाही ते मी पाहतो म्हणे. भीमा तू बोलायला अडदाण, तो बुवा मानी, असं करू उद्या सकाळी आपण दोघंही त्याला आणाय जाऊ म्हणे. काही हरकत नाही. सकाळ झाली, पंच उशकाल झोपण्यात आला.
भीमदादा आणि कृष्ण परमात्मा रथात बसले, गंधमादन ऋषीच्या आश्रमात आले. आल्याबरोबर गंधमादन ऋषीला देव येणार याचे काही संकेत जाणवत होते. गंधमादन ऋषी देवाच्या स्वागतासाठी बाहेर आले. तेवढ्यात देवाने गंधमादन ऋषीला पाहिलं. गंधमादन ऋषीने देवाला पाहिलं. देवाने रथातून खाली उडी घेतली आणि गंधमादन ऋषीच्या चरणावर साष्टांग दंडवत केलं. अहो देवा, अशी उलटी गंगा कुठं वाहते काय? तुम्ही मला काय नमस्कार करता? ते गंधमादन ऋषी बोलू लागले. भीम पाहू लागला, देव कोणत्या विचित्र पुतळ्याला एवढ्या तत्परतेने नमस्कार करतात, कोण आहे ते पाहू लागला. कारण गंधमादन ऋषीचं शरीर होतं सोन्याचं आणि तोंड होतं डुकराचं. शरीर कशाच होतं? सोन्याचं आणि तोंड डुकराचं. नमस्कार केला. भीमाने रथ सोडला. भीम पुढे आला. भीमा कर नमस्कार. म्हणे कोण आहेत देवा हे ऋषी? अरे म्हणे हेच ते ऋषी आहे, हे आल्याशिवाय यज्ञ सांग होणार नाही. भीमाने नमस्कार केला. भीम त्यांच्याकडे पाहतच राहिला. म्हणे देवा असा कसा रे ऋषी? शरीर सोन्याचं दिसते तेजपुंज आणि तोंड डुकराचं असं कसं? म्हणे भीमा, अरे असं कोणाच्या वर्मी लागेल असं बोलू नाही. अहो पण देवा असं कसं? याचं शरीर एवढं तेजपुंज आहे आणि तोंड डुकराचं असं कसं? आणि तेवढ्यात ते ऋषी पुढेच होते. म्हणे देवा हा कोण आहे? म्हणे धर्माचा लहाना भाऊ अनुज आहे. काय म्हणतो हा? म्हणे तुमचं शरीर सोन्याचं आणि तोंड डुकराचं असं कसं विचारतो? ते म्हणे बाबा तुझं नाव काय? म्हणे माझं नाव भीमा आहे. म्हणे खरं सांगू का? तू विचारू नाही मी सांगू नाही. नाही म्हणलं का जिज्ञासा अधिक वाढते. ते म्हणे ऋषीवर्य माफ करा, पण मला एकदा कळू द्या, तुमचं शरीर एवढं तेजपुंज सोन्याचं आहे आणि तोंड डुकराचं असं कसं? म्हणे तू जरा जास्तच जिज्ञासक दिसतो म्हणून सांगतो बाबा. ऐक, पूर्वीच्या काळी मी एवढा दानशूर होतो तुला काय सांगू. लाख लाख लोकांची पंगत बसवायचो. आज केलेलं पक्वान उद्या कधीच केलं नाही. आणि पंगत बसली का पंक्तीत पाठीमागं हात बांधून फिरायचो आणि साधं फिरायचो नाही. फिरता फिरता म्हणायचो माहित आहे का, इतक्या महागाचा नाही. अशी पंगत कोणी दिलेली पाहिले का? ऐका आपल्यासारखा कोणी दाता असे पक्वान न करणार ऐका कोणी? ऐका, खा आपल्या जेवावर हादाडा. भीमा दान धर्म केला बाबा, त्याचा परिणाम शरीर सोन्याचं झालं. आणि असं लोकाला उपरोधानं टाकून बोललो, त्याचा परिणाम तोंड डुकराचं झालं. भीमानं ऋषीकडं पाहणंच बंद केलं. भीमानं आपले डोळे लावले. भीमाने आपला चेहरा देवाकडे वळवला. भीम देवाला म्हणू लागला, देवा कान टोचायचीच होते तर घरीच, इतक्या लांब आणण्याची गरज काय होती? देवाने सांगितलं, भीमा कान घरी टोचायचे नसतात, त्याच्यासाठी विडल. ऐका ऐका, गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं आहे म्हणजे पवित्र आहे, तोंड डुकराचं आहे म्हणजे अपवित्र आहे. सोनं किती पवित्र आहे? सोनं पवित्र आहे का नाही? असं म्हणतात बुवा, सोनं घाणीत पडलं तरी काढून घ्यावं. सोनं घाणीत पडलं तरी काढून घ्यावं. नाही आलं लक्षात तुमच्या? नाही आलं लक्षात? एखाद्या वेळेस अंगठी भांड्यात पडली, बरं मी नाही सांगितलं तर काय तुम्ही जाऊ देणार आहे का? जाऊ देणार आहे? अंगठी एखाद्या वेळेस भांड्यात, ज्ञानोबा म्हणतात, एकोत्तराचे वाढी जळती आगी घालती उडी, ती अनायासे सो उडी सांडी ती केवी. अहो ते पोळा, पोळा इकडे कोणता आहे पोळा? श्रावणी का भाद्रपदी? श्रावण महिन्यात. त्या पोळ्याला कोणाची पूजा करतो? बैलाची. ते बैलाला त्या पोळ्याच्या दिवशी काहीच काम नसते. बैलाचं असं नाही, तो बैलाला काहीच न काम नसते. बैलाला काहीच काम नसते. पोळ्याला बैलाला काही काम नसते. पोळ्याला बैलाचीच पूजा असते ना. मी जिथं राहायचो महाराज, माझ्या घराच्या समोर एक घर आहे. दररोज तो लवकर उठायचा, सगळं 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 तो करायचा. तिला बेड टी द्यायचा. एक दिवस बदल जाणवला, ते बदल झाला त्याच्या घरात. ती लवकर उठली, सगळं तिनं केलं आणि त्याला ते बेड टी, त्याला गरम गरम चांगले गोडधोड पदार्थ, नाश्ता चांगला शिऱ्याचा, त्याच्यानंतर त्याच्या अंगावर ते चांगले भरदरीचे वस्त्र. ते बदल काय मला सहन झाला नाही. मी गेलोच त्याच्या घरात. वहिनी दररोज दादा लवकर उठतात, सगळं दादा करतात, आज तुमच्या घरात काही वेगवेगळं जाणवते. म्हटलं आज तुम्ही लवकर उठल्या, सगळं तुम्ही केलं, दादाला फक्त निवांत ठेवलं. म्हणे भाऊजी तुम्हाला माहित नाही का आज पोळा आहे? पोळ्याच्या दिवशी आमच्याकडं टिंबला काहीच काम नसते. ते तुम्ही म्हणा, मी म्हणणार नाही. आलं का लक्षात? ते जाऊ द्या. बैलाच्या दिवशी पूजा असते. कोणाची?
बैलाचे. हे मान्य केलं तुम्ही, ते तरी चांगलं आहे. पोळ्याचा दिवस पूर्ण कोणाचा आहे तो? हा, बरोबर आहे. कोणाचा आहे? बैलाचा. चांगल्या प्रकारचं सांगितलं तुम्ही. ऐका, ते पोळ्याच्या दिवशी ते नाते, आता ते बैलाचा आणि पूजेचाही काही काय संबंध आहे? बैलाचा आणि पूजेचा काय संबंध आहे? बैल पूजा करतात का कधी? बैलानं कधी पूजा केलेली आहे का? बैलाचं सांगतो मी, बैल पूजेत पडत नाही. ते हौशी होता, बैलाला मिरवून आणलं, डीजे लावून बैल दारात आला पोळ्याच्या दिवशी. संध्याकाळी त्या माऊलीनं पूजेचं ताट काढलेलं आणि पूजेच करण्यासाठी ती माऊली दारात आली. त्या बैलाची पूजा केली, औक्षण केलं. तोळ्याची अंगठी होती हातातली, अशी काढली, हातातली काढली. तिनं असं ते त्याला लावून ओवाळलं आणि अंगठी ठेवता ठेवता घाई. बैलाला पूजेचा बैलाचा काहीच संबंध नाही. ते बैल फक्त काय खायचं आहे तेवढंच पाहत होता. फुले ठेवले ते ओढतच होता. बैलाचं सांगतो मी महाराज. आणि ते ओढता 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 त्या घाई तिनं त्या अंधारात, संध्याकाळची वेळ, त्या अंगठी तिथं टेकवता नेमकं नैवेद्य होता पूर्णाचा आणि त्याच्यावर ती अंगठी ठेवण्यात आली. गाई त्या ताटात. त्या बैलानं ते नैवेद्य पाहिलं, अंगठी सहज ओढला ना. बैलानं अंगठीचं नैवेद्य ओढला आणि मग ती पाहते अंगठी कुठं आहे, अंगठी कुठं आहे. ताटात नाही, खाली पाहिलं नाही. तिला लक्षात आलं, अंगठी कोण घेतली? अंगठी कोण घेतली? हे तुम्ही म्हणा. तिला रातभर झोप लागली नाही मला, रातभर झोप लागली नाही. रातभर विचारातच पडली, कधी शेण टाकते. सकाळ झाली आणि सकाळी गेल्याबरोबर पाणी घेतलं, पातेल्यात पाणी घेतलं, शेण घेतलं, कालवलं, चाळणी घेतली, चाळून पाहिलं, अंगठी काय नाही. तिनं विचार केला, आज काय सोडायचं नाही बाई. घरीच बांधून ठेवला, चारा टाकला. खाण्यात ती गेलेली अंगठी, भरपूर लावलं त्याला. शेवटी केळी आणली, केळी, डालभर केळी, बैलाला केळी त्या दिवशी. त्याच्यानंतर तेल, हे सगळं उपचार चालू झाले. बैलालाही लक्षात आलं अंगठी ठेवल्यामुळेच उपचार चालू आहेत म्हणून. त्यालाही ठरवलं महिनाभर काय अंगठी द्यायचीच नाही म्हणून. महिनाभर अंगठी काय द्यायची नाही. माझा विषय चालला, सोनं पवित्र आहे. घाणीत पडलं तरी सोनं अपवित्र होत नाही, कारण ते तेज आहे. तेजाचे दोन प्रकार अशा करज आणि अकरज असे करते. माझा विषय चालला, सोनं अपवित्र होत नाही. गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं आहे म्हणजे पवित्र आहे, आणि तोंड डुकराचं आहे म्हणजे अपवित्र आहे. सोनं पवित्र आहे, ते कधीच अपवित्र होत नाही. तुम्हाला सांगू का, त्या प्रेताचं म्हणे मड्याचं सगळं अपवित्र, सगळ्या त्याच्या वस्तू अपवित्र आहेत. तुम्हाला विचारतो, त्याच्या कानातलं, गळ्यातलं, प्रेताच्या गळ्यातलं, कानातलं तसंच जाऊ देतात तुमच्याकडं? नाही महाराज, रडणाऱ्या स्पेशलिस्ट असतात. जोपर्यंत तो दागिना निघत नाही तोपर्यंत त्या दागिन्याचं नाव घेऊ घेऊ. ते कशा रडतात फक्त मला रडायचं माहिती नाही. अलग लक्षात नाही, रडूनही दाखवलं असतं. मला सांगायचं काय, सोनं अपवित्र होत नाही. गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं आहे म्हणजे पवित्र आहे, आणि तोंड डुकराचं आहे म्हणजे अपवित्र आहे. दुसरा वर्ग, देह पवित्र आहे, देह अपवित्र आहे, पण मुख मात्र पवित्र आहे. वेश्या गणिका देह अपवित्र आहे. राघवा राघवा राघवा, मुख मात्र पवित्र आहे. शरभंग ऋषीचा इतिहास रामायणात आहे. शरभंग ऋषीचं शरीर प्रारब्धवशात खराब झालं, अपवित्र आहे, पण वेदाच्या ऋचावर रामाची स्तुती करतात, मुख मात्र पवित्र आहे. तिसरा वर्ग, देहही अपवित्र आहे आणि वाणी अपवित्र आहे. आपलं कसं आहे, देह कसा आहे आपला? पटून आत्ताच दिला की देह कसा आहे आपला? अपवित्र. आपली वाणी मला वाटतं उघडत नाही तोपर्यंतच बरं आहे. एखादा म्हणतो मी सहज बोललो, अरे सहज बोललो तरी पेटलं ना. आपली वाणी उघडत नाही तोपर्यंतच बरं. आपला देहही अपवित्र आणि आपली, भजन करा सांगतो विठ्ठल. देवा आणि आपली वाणी अपवित्र आहे. असंच आम्ही या गावचं त्या गावाला फिरत असतो, बोंबलत. बसचा प्रवास होता. हात दाखवा, गाडी थांबवा. हात दाखवा, अशी गाडी खेड्यावर निघलेली.
एक आगड बम मावशी गाडीला आडवी झाली. पवित्र तो देह पवित्र तो देह. तिनं हात दाखवला असा. ड्रायव्हरला जागा नव्हती म्हणून त्यानं गाडी जरा पुढे घेतली. तिथं थांबली नाही गाडी. तिला चालत तिथपर्यंत यावं लागत होतं. तिला ड्रायव्हरचा राग आला आणि ड्रायव्हरला शिव्या देतच गाडीकडे आली. वाणी पुण्यवंत. ड्रायव्हरला शिव्या देतच गाडीत आली. महाराज सगळेजण विचारात पडले, बिचाराचं काय चुकलं, काय शिव्या देत असेल. पण तिच्या नादी कोणा लागायचं. सगळेजण तिच्याकडे पाहत होते. ड्रायव्हरला ती शिव्या देत होती. शिव्या देतच गाडीत चढली आणि मग आत आल्यावर कोणत्या सीटवर जागा आहे ती जागा शोधत होती. नेमकं माझ्या सीटवर एक जागा शिल्लक होती. माझ्या सीटवर. तिनं माझ्या सीटकडे पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं संक्रांत आपल्यावरच दिसते. माझ्या सीटकडे पाहिलं आणि ती माझ्या सीटकडे येऊ लागली. मी म्हणलं ड्रायव्हरला शिव्या दिल्या, आपल्याला काही शिव्या खायच्या नाही. आणि मग मी तिला पाहून अर्ध्या सीटवर झालो आणि 1.5 सीट बिचारला मोकळी केली. तू का करी रिता ठाव त्यासी बैसावया वाव. 1.5 सीट बिचारला मोकळी केली. अर्ध्या सीटवर झालो. ती जवळ आली. तुला ड्रायव्हरला शिव्या दिल्या, आपल्याला शिव्या खायच्या नसेल तर हिला सहानुभूतीनं जागा दाखवावीन, बसा म्हणावं. मी म्हणलं मावशी बसा बसा, मावशी बसा. काही वाईट बोललो का? काही वाईट बोललो? तिला वाटत होतं बुवाने उभं अख्खी सीट मला सोडावी. आता मी आधी बसलेला कस काय सीट सोडील. मी खिडकीतून अर्ध्या सीटवर झालो. 1.5 सीट विचारला मोकळी केलं. बसा मावशी बसा. तिनं माझ्याकडे पाहिलं असं म्हणे मुडद्या एवढ्या जागेत होते का. ते काय म्हणे मला मुडद्या. तिनं मला शिवी दिली. हो शिवी दिली शिवी. मी विचारातच पडलो आपण काय चूक केली ना आपल्याला शिवी दिली. पण अमोल महाराज अशा काही तत्वज्ञान काम करते. म्हणून म्हणली तरी काय मुडद्या तर म्हणली ना. आणि देह म्हणजे काय. चालता बोलता मुडदाच आहे की हो. मी असा दूर तत्वज्ञानाचा विचार अन्वय लावून विचार केला आणि माझ्या लक्षात आलं देह म्हणजे मुडदाच आहे. बिचारी काय म्हणली. मी शांत बसलो. हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. मी शांत बसलो. पण एक विद्यार्थी आमच्या सोबत होता. त्याला काय राहुल्या गेलं नाही. त्याला वाटलं आपल्या महाराजांनी चांगली जागा दिली आणि महाराजाला काय केली शिवी दिली. त्याला बरं वाटलं. ओ म्हणे बाई अहो महाराजांनी तुम्हाला जागा दिली तुम्ही महाराजाला शिवी दिली. आता तिनं काय करायला पाहिजे होतं. गप्प बसायला पाहिजे होतं. काय म्हणले सांगू तुम्हाला. म्हणे दिली असेल जागा एसटी काय त्याच्या बापाची आहे का. काय म्हणे एसटी काय तिनं माझा बाप काढला. बाप. मी मोठा विचारात पडलो आपल्या बापाचं चुकलं काय. मोठ्या विचारात पडलो आणि पुन्हा शांत दिमाखानं विचार केला. कटू आहे पण सत्य नाही का. खरंच एसटी आपल्या बापाची आहे का. एसटी खरंच आपल्या बापाची आहे का. विचारांती मला पटलं एसटी खरंच आपल्या बापाची नाही. मी शांत बसलो. महाराज शांत. शीतप्रज्ञ दर्शन आहे ना गीतेतलं. शीतप्रज्ञ कसा असावा माझ्याकडे पाहून ठरवा इतका मी शांत झालो होतो. शीतप्रज्ञस्य का भाषा. ऐका. पण जो आम्हाला कीर्तनाला घ्यायला आला त्याला काय राहुल्या गेलं नाही. ते पुढे आलं म्हणे ए बाई काही बोलण्याची अक्कल आहे का तुला. केधवा कैसे राहटावे कवनासी काय बोलावे तुला काही कळते. तुला माहित आहे कोण आहेत ते कोण आहेत तुला माहित आहे. अगं ते आळंदीचे महाराज आहेत. आता तिनं काय करायला पाहिजे होतं. काय तुम्ही सांगा काय करायला पाहिजे होतं. कीर्तनात आल्यावर काय करावं लागत असते. महाराज जशा काय 10 वर्ष झाल्या भेटल्या नाही अशा एकदाच तुटून पडतात ना बोलायला. कीर्तनकाराचा आवाज दाबला होता तुम्ही. आता कीर्तनकाराचा आवाज दबला होता. तुमचाच आवाज होता. मला तर वाटत होतं तुम्हालाच माईक द्यावं का काय आज. ऐका ऐका काय म्हणली ती. आता तिनं गप्प राहायला पाहिजे होतं ना. तिला सांगलं आळंदीचे महाराज. आता तिनं काय करायला पाहिजे होतं. गप्प राहायला पाहिजे होतं. काय म्हणली सांगू. म्हणे असल आळंदीचा महाराज मला काय चुलीत घालायचा आहे का. विठ्ठल ते बस झालं कामापुरतं. बस झालं ना. ऐका देहही अपवित्र वाणी सुद्धा अपवित्र. देहही अपवित्र वाणी सुद्धा अपवित्र. असंच एक दारात कार्टून बसलेलं. गंगा यमुना दोन्ही वाहत आहे. गंगा यमुना प्रवाह अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. त्रिवेणी संगम झालेला.
पुढं ब्रह्मगिरीवरही प्रवाह ओघानच चाललेला. पवित्र तो देह. आणि ते दारात पोरग बसलेलं, रेकाम्या काड्या पेट्या गोळा केलेल्या, आणि त्याची रेल्वे केली. चला चला नाचनखेडा टू जळगाव. रेल्वे निघली. ज्या मूर्खाला बसायचं ते बसून घ्या, ज्या नालायकाला उतरायचं ते उतरून घ्या. गोंद लावून जॉईन केलेली रेल्वे कुठून निघली? नाचनखेड. ज्या मूर्खाला बसायचं ते, वाणी पुण्यवंत, ज्या मूर्खाला बसायचं ते बसून घ्या, ज्या नालायकाला उतरायचं ते उतरून घ्या. बापाला वाटलं काट्ट पोरगा घरात बसून शिव्या द्यायला लागलं. बरं वाटलं नाही. बाप जवळ आला, कानाखाली एक दिली. काट्या काय म्हणतो रे? त्याची रेल्वे मोडून टाकली. पोरगा अर्धा तास हू 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 करत बसलं. अर्धा तासानं ते सगळं विसरलं. आलं लक्षात तुमच्या? तिकडे संघटना मोठी आहे बरं का. त्यानं सगळं आवरून घेतला. जो पसारा वाढवला होता तो आवरून घेतला. विस्तारित केलेला पदार्थ त्यानं पुन्हा ओढून घेतला. पवित्र तो देह. आणि ते जे आहे ना, चला 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 चला, अर्ध्या तासानं सगळं विसरला. पुन्हा रेल्वेला जॉईन त्यानं दिला. मेकॅनिकल तोच झाला. म्हणे चला चला जाऊ द्या म्हणे. चला ज्या मूर्खाला बसायचं ते बसून घ्या, ज्या नालायकाला उतरायचं ते उतरून घ्या. आत्ताच एका मूर्खामुळे अर्धा तास गाडी लेट धावत आहे. देही अपवित्र, वाणी सुद्धा अपवित्र. हा तुमचा आमचा वर्ग आहे. देहही पवित्र, वाणी पुण्यवान, साधूचा वर्ग आहे. किती देह पवित्र आहे, त्या देहाची साधना करावी. ऐका, चिंतामणीची साधना केल्यानंतर जे फल पदरात पडते, त्या देहाची साधकांनी तशी साधना करावी. सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा. निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा. इतका त्याचा देह पवित्र, असा त्याचा देह पवित्र, त्याची वाणी पुण्यवान. देह पवित्र होण्यासाठी संत वाङ्मयात काही उपाय आहे. पहिला उपाय आहे, देव वा संताच्या चरित्राचा उच्चार करा, देह पवित्र होतो. पवित्र होईन चरित्र उच्चारे. दुसरा उपाय सांगतो, देव वा संताला लोटांगण घाला. लोटांगण, त्या लोटांगणानं देह पवित्र होतो. पवित्र व्हावं या घालीन लोळणी, देह पवित्र होतो. आणि सगळ्याला माहित असणारा एक उपाय सांगतो, हरिपाठ कीर्ती मुखानं गा. देह त्याचा पवित्र होय देह त्याचा, पवित्र होय देह त्याचा. त्याचा देह पवित्र होतो. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र हे देह त्याचा. अशी बहुविध साधन सांगितले, पण एका साधनेचा महाराज उपदेश करतात, जो वधे अच्युत सर्व काळ, जो सदा सर्व काळ देवाचं नाम चिंतन करतो, त्याचा सुतराम ज्या देहाच्या ठिकाणी पावित्र्य नाही, तो देह पवित्र होतो. त्याची वाणी पुण्यवान होतो. म्हणे महाराज त्याचा देह पवित्र आहे, त्याची वाणी पुण्यवान, त्याचा आम्हाला काय उपयोग? म्हणे महाराज आम्हाला म्हणून विचारतो काय बाबा? अरे त्याचं चिंतन एखाद्या दोषीनं व्यक्तीनं केलं तरी तो दोषी तरुण जातो. आणि किती मोठं पाप असू दे, ते पाप जळून भस्मसात होते. अभंगाचं दुसरं दयाचा चिंतने
एक चरण सुटलं, 4 चरण बाकी आहे. तसं मी एकच चरण सोडतो आणि बाकीचं सोडतो. एकच चरण मी सोडतो आणि बाकीचं सोडतो. कारण 2 तास बोललं तरी म्हणतात महाराजांनी आज अभंग सोडला, 2 तास सोडून बोललं तरी आज महाराजांनी अभंग पार सोडला. मग ते दोन्हीकडे बसण्याचा मी प्रयत्न करतो. त्यांचं चिंतन केल्यानंतर बरं झालं. हा स्वर्गीयुनी देव करीताती. आलं का लक्षात? असं आता यांना तुम्ही चांगलं खुराक दिला. हे पुढे बसलेले कसे तरी शांत बसले होते. फार भारी असतात महाराज. त्यांच्या नादी शहाण्यानं लागू नाही. घरातलं कार्टून टीव्हीवर कार्टून पाहत होतं. घरातलं कार्टून टीव्हीवर कार्टून चालू होतं. संध्याकाळची वेळ मी घरी गेलो. ए बाळा, ते बातम्या लाव ना, बातम्या. त्याने बुवा लक्षात आलं केस भारी आहे, याच्या नादी लागणं नको. नावीला जसं कार्टून पाहू लागलो. काही वेळ कार्टून पाहिलं. बाहेरून एक कार्टून आलं. त्यानं घरातलं कार्टून बाहेर बोलावलं. त्यानं रिमोट टेकवलं, बाहेर गेलं. म्हणजे बरं झालं, पिढा गेली. ते रिमोट उचललं, बटन दाबले, चॅनल काही बदललं नाही. नावीला जास्त कार्टून पाहावं लागलं. अर्धा तास आदबलो, काही चॅनल बदलण्याच्या बदलतच नव्हतं. पुन्हा घरातलं कार्टून घरात आलं. त्यानं पुन्हा पाहिलं. बुवाजवळ रिमोट दिसते. घर जवळ आलं. रागे रागे हातातून हिसकावून घेतलं. काय केलं त्यानं, बटन दाबलं, दुसऱ्या चॅनलवरचं कार्टून चालू केलं. मला काय राव गेले, बाळा काय अर्धा तास बटन दाबले रे. चॅनल बदललं. तू आल्यावर बटन दाबल्यावर चॅनल बदललं, दुसरं कार्टून लागलं. म्हणे बुवा मला माहित होतं, मी गेल्यावर तू बातम्याच पाहिल्या असत्या. मग म्हणे जातेस रिमोट मधला एक शेलच काढून नेला होता म्हणे. भारी केस असतात महाराज. तयाच्या चिंतने तरतील दोषी. ऐका म्हणून शांत बसा. फक्त लावून देतो मी, काही चिचकू नका तुम्ही. जसे पडलं तसं राहू द्या. हात फक्त वर या. त्यांचं चिंतन आम्ही केलं. दोषी ठरतात. त्यांचं चिंतन नाही हो, कैमुतिक ज्ञान विचार सांगतो. त्यांचं चिंतन दोषीनं केलं तर दोषी ठरतात. नाही, दोषीनं त्यांचं चिंतन केलं नाही. दोषी मरून पडला आणि साधूची दृष्टी त्याच्यावर पडली तरी तो तरतो म्हणे. दोषी मेला, महापापी मेला, त्याची अग्नी लागली, चिता लागली, धूर बाहेर पडला आणि त्या धुरावर साधूची दृष्टी पडली तरी तो दोषी तरतो. नाही, तो दोषी मेला, त्याची राख खाली पडली, त्या राखीवर साधूची दृष्टी पडली तरी ते तरतो. नारदजी नारद पुराण सांगतात, महापातक युक्ता वा उपपातके परमपदम प्रयांते व महद्भी अवलोकिता कलेवरम तद्धूमम तद्भस्मम वापी सत्तमम. मी म्हणतो, दोषीनं त्यांचं चिंतन नाही केलं तरी साधूची दृष्टी पडली तरी दोषी तरतो. तर मग या दोषीनं चिंतन केल्यावर तरणार नाही का? मग ते चिंतन कसं, त्या चिंतनाचे काही प्रकार आहेत का? आणि असं चिंतन करून कोणी तरलेत का? त्या चिंतनाचे काय प्रकार, साधूच्या काय कशात चिंतन करावं लागते? त्यांच्या रूपाचं चिंतन, त्यांच्या स्वरूपाचं चिंतन, त्यांच्या उपदेशाचं चिंतन, त्यांच्या नामाचं चिंतन, हे चिंतनाचे भाग आहेत. मग नामाच्या चिंतनाने कोण दोषी तरले, त्यांच्या रूपाच्या चिंतनाने कोण दोषी तरले, त्यांच्या स्वरूपाच्या चिंतनाने कोण तरले, आणि त्यांच्या उपदेशाच्या चिंतनाने कोण तरले, याला स्वतंत्र कथा आणि त्याला स्वतंत्र कथाही आहेत. पण ते चरण सोडायचं झालं तर आणखीन 2 तास तुम्हाला थांबावं लागेल. जमल का? काय झालं? जा रे बाबा, जा जा जा. ते जा रे बाबा, झालं नाही तू, यासाठी मला लवकर सोडावं लागेल. ऐका, ऐका, 2 तास आणखी. एका चरणाला 2 तास, अभंगात 5 चरण आहेत. इकडे पाय, माझ्याकडे पाय. आता तू माझ्याकडे पाय. आता तू माझं खरं गिरायक आहे. ऐक, इकडे
इकडं पाय एका चरणाला 2 तास. आता किती वाजले? वाटते 10:15-10:20 काहीतरी झाले. 10:30 वाजत आले. ऐक, आणखीन 2 तास म्हणजे किती होतील? 12:30. एक चरण सुटल. त्याच्यानंतर 12:30 ते 2:30 तिसरं चरण सुटल. 2:30 ते 4:30 चौथं चरण सुटल. 4:30 ते 6:30 पाच चरणाचा अभंग आहे. 6:30ला कीर्तन सुटल. बुवा काय तुझा विचार आहे तेच मला कळू दे. ते म्हणाल या बुवाचं कीर्तनच कोण घेतलं त्याला पहिले शोधे. तू चालू दे. आलं का लक्षात? म्हणून चिंता करू नका. वेळेत सोडून मलाही पुढे बहुत जाणे आहे याचं भान ठेवतो. त्यांचं चिंतन केलं दोषी तरतात, पापाच्या राशीच्या राशी भस्मसात करतात. तो भगवत भक्त किती पवित्र आहे देवा. देव सुद्धा स्वतःला पवित्र होण्यासाठी त्यांच्या रजकणाची अपेक्षा करतो. देव इच्छी रज चरणीची माती. देव म्हणतो माझ्या ठिकाणचं पावित्र्य माझं नाही बाबा, माझ्या ठिकाणचं पावित्र्य माझ्या भक्ताच्या रजकणामुळे आहे. देव माझ्या ठाई पवित्र पण ते माझं भक्ताचे जाण. या लागी मी आपण धावे चरण रेणू वंदावे. अरे मी भक्ताच्या पायाची माती माझ्या कपाळाला लावतो. देवाच्या मुखातले शब्द आहे. त्याच्यामुळे मी किती पवित्र झालो तुम्हाला काय सांगू. माझ्या पायापासून निघणारी माझी पायवणी गंगा पवित्र म्हणून भगवान शंकर डोक्यावर घेतात. काय देव तयाच्या हे सांगितलेलं आहे. माझ्या ठाई पवित्रपण ते माझं भक्ताची निजाण. या लागे मी आपण धावे चरण रेणू वंदाव्या. भक्त चरण रेणू वंदिता मज केवढी आली पवित्रता. माझी पायवनी वाहे माथा जाण तत्वता सदाशिव. हा विचार थोडा सांगतो थांबतो. कविमुक्ती कन्यानं हा विचार मांडेल. देव किती पवित्र आहे, किती पवित्र आहे. ऐका तुकोबारा कोणत्या तरी डोंगरावर जायचे. जिजाबाई भाकरी घेऊन जायच्या. जाता जाता अनवानी पायाने हे पतिव्रता माऊली निघली. पायात काटा भरला. डोक्यावरची भाकरीची पाटी खाली पडली. अस्ताव्यस्त भाकरी पडल्या. पाण्याचं गाडगं फुटून गेलं. पायात काटा भरला आणि शिव्या चालू झाल्या. कोणाला तुकोबाराला. ते अलीकडल्या जिजाबाई नव्हत्या तेव्हाची जिजाबाई. आलं लक्षात? ते तुकोबाराला नाही. कोणाला शिव्या चालू होत्या? देवाला. कशा होत्या सांगू तुम्हाला. मला शिव्या द्यायचं नाही. चुकल्या तर तुम्ही सांगा. शिव्या चुकल्या तर अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या इतक्या सौम्य नव्हत्या. मला इथं द्यायला जमत नाही, मला मर्यादा आहेत म्हणून अशा अस्सल शिव्या चालू केल्या. आणि शिव्या चालू केल्या की देवानी गुराखी बाळाचं रूप धारण केलं. अहो माई कोणाला शिव्या देता म्हणे. ते पंढरपूरचं काळं मेलं. संसाराचं इस्कूट केलं. मालकाला वेडं केलं. कोणाला म्हणतात हे? कोणाला म्हणतात? झोपले नाही तुम्ही? त्या देवालाच म्हणतात. मला मोठा प्रश्न पडतो बाबा, मोठा प्रश्न पडतो. आम्ही मंत्र जप करतो आणखीन स्वप्नातही नाही. आणि जिजाबाई शिव्या देतो त्या तर पुढे हजर होता. आणखीन तर माझ्या नाही स्वप्नात. आपलं नाही मी सांगू शकायचं. माझ्या नाही स्वप्नात आणखीन आला नाही आला. मग कधी कधी मला असं ते गवळणी शिव्या द्यायचे ना. हसत असे शिव्या देतात त्या गवळणी शिव्या द्यायच्या. तो हसायचा. मला असा प्रश्न पडतो याला काय शिव्या आवडतात का काय? उद्यापासून मंत्र बंद करून शिव्या द्याव्यात का काय असं मी विचारत आहे बरं का. पण मला एका तत्वचिंतकाने सांगितलं म्हणे बुवा तो कोणाच्याही शिव्या खायला तयार नाही. हृदय पवित्र ठेवा. मुखातून शिव्या येऊ द्या त्याला मंत्र वाटतात. हृदय विकाराने भरलं मुखाने मंत्र येऊ द्या त्याला शिव्या वाटतात. जिजाबाई शिव्या द्यायच्या. माई अहो तुमच्या पायात काटा भरला ना. माई तुमचा काटा काढू म्हणे. बाळ तुला काटा काढायला जमतो? तो मनातल्या मनात म्हणतो मी काटेच काढायची काम करतो. कंसाचा मीच काढला, रावणाचा मीच काढला. कोणाचा कधी कसा काढायचा मला चांगलं माहित आहे. मनात म्हणतो बरं का. म्हणे माई मी गुराखीच आहे मला काटा काढायला जमतो. आता काटा कसा काढावा लागतो ऐका. काटा कसा काढावा लागतो? काट्यानं काटा काढावा लागतो. आणि तो काटा काढायला आता ते काटा भरलेलं दृश्य शेतातलं आठवा. ज्याच्या पायात काटा भरला त्याने पुढं बसायचं. ज्याने काटा काढायचा त्याने त्याच्या पुढं बसायचं. ज्याने काटा काढायचा त्याने गुडघ्यावर पाय उभा करायचा. त्या गुडघ्यावर ज्या पायात काटा भरलेला पाय असा टेकवायचा. आणि त्या पायातला काटा दिसण्यासाठी तो पाय स्वच्छ करायचा. त्याला पाणी लागते. ते पाणी बाहेरच्या टाकीतलं जमत नाही. आपल्याच टाकीत हात टाकावा लागतो.
बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आपल्या टाकीत आत टाकावं लागतो का नाही? देवानी तोंडात हात टाकला, थुंका हाताला घेतला आणि जिजाबाईच्या पायाला लावला. कशासाठी हो? काटा काढण्यासाठी. आलं लक्षात तुमच्या? आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, तुम्ही मुंगी पाहिली का? मुंगी पाहिली ना? मुंगीला पाय किती? मुंगळ्याचं म्हणत नाही मी, मुंगीचे विचारतो. मुंगीला पाय किती? 4च पायचे मुंगे आहेत तुमच्याकडे? मुंगीला पाय किती? तू पाहिली का नाही? मुंगी पाहिली का? तू मुंगी किती पायची मुंगी आहे? जाण तू, त्याला मोठा प्रश्न पडला राव. आता काय करा? ऐक, किती पायची मुंगी आहे? तू लवकर बोलला तर मला लवकर बोलायचं. मला ते तितकं लांबल कीर्तन. किती पायची मुंगी आहे? 6. म्हणजे तू चांगली, तू पाहिली का मुंगी? अय, मुंगी पाहिली का? मुंगी पाहिलीच ना? उद्या मामाच्या घरात मुंग्या शोध. आलं का लक्षात? ऐक, त्या मुंगीचे पाय मोजन, मला फोनवर कळव किती पायच्या मुंग्या आहेत. ऐका, म्हणजे 6 पायची मुंगी आहे. आता मुंगी पाहिली तुम्ही, मुंगीचा पाय पाहिला. इकडे पाय, तू आहे पाय ना, पाय खाली टेकाव. ऐक रे, इकडे पाय. आता त्या मुंगीच्या पायाला घोंगराच्या चेन करायच्या. किती तोळे चांदी लागल? घोंगराच्या चेन किती तोळे? किती ग्रॅम? किती गुंजा? मुंगी केवढी? मुंगीचा पाय केवढा? मुंगीच्या पायातली ती घुंगराची चेन केवढी? आणि त्यातलं घुंगरू वाजलं तरी याला ऐकू जाते म्हणे. मुंगीच्या पायातलं घुंगरू सुद्धा याला ऐकू जाते. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, मुंगीच्या पायातलं घुंगरू जर याला ऐकू जात असेल तर जिजाबाईच्या पायातला काटा याला दिसत नव्हता का? याने थुंका का लावला? उत्तर ऐका, याला काटा पाहायचाच नव्हता. कोण आहे जिजाबाई? जिजाबाई भक्ताच्या भक्त आहेत. तुकोबाराच्या भाकरी घेऊन निघलेले आहेत. देवाने तो थुंका लावला. जिजाबाईच्या पायाचे ते पवित्र रजकण, ते धुलीकण आपल्या त्या थुंक्यात गोळा केले. देवाने तो हात आपल्या तोंडात टाकला. देव इच्छी रज चरणीची माती आपल्या तोंडात टाकली. देव म्हणतो मला माती खाण्याची सवय जुनीच आहे. लोक काय काय खातात. मी एकदा लहानपणी माती खाल्ली होती. माझ्या आईनं मला माती खाण्यासाठी यमुनेची माती खाशी का 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 अरे तू कोड्या नको म्हणून आईनं मारलं होतं. पण खरं सांगू का, यमुनेच्या काठावरची ती माती त्याच्यापेक्षा जिजाबाईच्या पायाच्या मातीची चव काही विलक्षण आहे. देव तृप्तीचा ढेकर देईल तर नवल. देव म्हणतो माई काटा फार खोल आहे, दाताच्या कैचीत धरून काढू का? कोण आहे देव? आलं का लक्षात देवा तुम्हाला? ज्याच्या पायाला इंद्रचंद्र लागतात, श्रुतिशास्त्र स्तवन करतात, महासिद्ध मुनी त्याची आराधना करतात, तो देव जिजाबाईच्या पायाजवळ जातो, आपलं मस्तक जिजाबाईच्या पायाला टेकवतो. धन्य आहे जिजामाता. देवजीचं दर्शन घेतो. ते रजकन आपल्या मुखात घेतो. अलगद दाताच्या कैचीत धरून काटा काढतो. वेदना शांत होतात. जिजाबाई विचारते, बाळ तुझं नाव काय रे? मी म्हणतो तिनं विचारू नव्हतं आणि यानं खरं सांगू नव्हतं. ती म्हणे मला विट्या म्हणतात. दगडच उचलला म्हणे, हात मेल्या. आधी सांगितलं असतं तर तुला काटाच काढू दिला नसता. तुझ्या मायबापाला काही दुसऱ्याचं नाव नव्हतं, त्या काळ्याचं नाव ठेवलं. पण तो काळ्याचं नाव ठेवलं का? काळाच होता हो, काळाच होता. ऐका, देव जर जिजाबाईच्या पायाच्या मातीची अपेक्षा करत असेल तर तुकोबाराच्या पायाच्या मातीची अपेक्षा करणार नाही. देव इच्छी रज चरणीची माती, आणि ते मिळण्यासाठी देव त्यांच्या पाठोपाठी चालतो. धावत चालती मागे मागे. किती भगवत भक्त पवित्र देवात आणि त्याच्यात फरकच नाही. चिंतने तद्रूपता ही अवस्था त्या भगवत भक्ताला प्राप्त होते. काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी. तो भगवत भक्त किती पवित्र आहे. त्रैलोक्यातल्या भौमतीर्थात त्रिवेणी पवित्र आहे. आणि सत्तीर्थाचा विचार करायचा झाला तर सत्तीर्थात नामधारक साधू पवित्र आहे. त्याच्या जवळ ही चेतन त्रिवेणी आहे. अभंगाचं शेवटचं चरण.
नामाचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा देव भक्त नाम आणि वारकरी भक्त सतर डबल त्रिवेणी रामकृष्ण हरी अशी नाम त्रिवेणी सुद्धा त्याच्या मुखात आहे. अशा डबल त्रिवेणी सुस्नात होण्याचा योग आपल्या जीवनात प्राप्त व्हावा. ही तिन्ही तत्वाशी जीवन अनन्य करून केवळ सुखापर्यंत आपलं जीवन जावं. त्याच्यासाठी आपणच ते त्रिवेणी बनावं, म्हणजे आपणच ते नामचिंतन करावं आणि हे पावित्र्यता आपल्या जीवनात प्राप्त करून घ्यावी. अशी सद्भावना अखंड हरिनाम सप्ताहाच्या रौप्य महोत्सवाच्या संबंधानं करतो. आपल्या जीवनात एकच संदेश या अभंगाच्या माध्यमातून ठेवतो. करायचं झालं तर नामस्मरण करा देवा. हा या जगतात नामासारखं दुसरं साधन नाही. एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. ऐकत आहे ना? एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. म्हणून जितकं जमल तितकं उद्धारासाठी, ज्याला उद्धार अपेक्षित आहे पण उद्धार करूनच घ्या. पुन्हा इथे येण्यात कोणत्याही प्रकारचा सारस्य नाही. म्हणून नामस्मरण करा, जितकं जमल तितकं नामचिंतन करा असा संदेश ठेवतो. झाली सेवा देवाच्या चरणी संतांच्या चरणी समर्पण करतो. आपल्याला कोटी कोटी धन्यवाद देतो. आनंद याचा वाटला की उद्याचं भविष्य आहे. या कोळ्या काळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी अशी लहान लहान कोळी मन आहेत. यांच्यावर जे संस्कार कीर्तनाचे होतात हे भविष्यात निश्चित नाही कळणार कीर्तन त्यांना आता, पण आता त्यांच्या चित्तावर जर संस्कार बिंबले तर उद्याचं ते भविष्य आहे. आपली संस्कृती काय, आपली परंपरा काय हे निश्चित त्यांना लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लहान अशा प्रकारची ही कोळी बालमन इथं उपस्थित आहे. तशी विशेषत्वानं सांगायचं झालं तर तरुण मित्रमंडळ सुद्धा फार बहुसंख्येनं इथं उपस्थित आहे. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आनंद याचा वाटला, बहुतेक तरुण तर होऊन दिसतात, तरुण तर होऊन दिसतात, पण नाचनखेड्याचं वैशिष्ट्य आहे हे सगळे तरुण कीर्तनात दिसतात. हे नाचनखेड्याचं वैशिष्ट्य आहे देवा. याच्या पाठीमागची भूमिका एकच आहे. याच्या पाठीमागचं जर कारण काय असेल तर या गावातले परमार्थाचे संस्कार, परमार्थाची साधना आजची नाही, पुरातन काळापासून चालत आलेली आहे. सद्गुरुनाथाची कृपा आहे, सद्गुरु श्री विठोबा महाराजांची कृपा आहे, सद्गुरु जोग महाराजांची अशा दोन्ही परंपरेचा ओघ या गावात वाहत आहे. मला वाटते अशीच वृद्धिंगत स्वरूपाची ही परंपरा व्हावी. आमचे आदरणीय मंगेश महाराज आहेत, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झालेले. आमच्या खरं आम्हाला स्वाभिमान पुत्राच्या विजयी पिता संतोषत जाई असं आमचे अविनाश महाराज सुद्धा. आनंद वाटला. अलीकडं तरुण कीर्तनात खानदेशात ज्यांचं नाव अग्रगणी घ्यावं लागते अशा प्रकारचं चाकोरीबद्ध कीर्तन करणारे कीर्तनकार, नवोदित कीर्तनकार आमचे अविनाश महाराज. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला आहे. ते आपल्या गावचे सुपुत्र आहेत. अशा प्रकारच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनात, साधूच्या मार्गदर्शनात, सद्मित्राच्या मार्गदर्शनात हा परमार्थ चालू आहे. असाच वृद्धिंगत स्वरूपाचा हा परमार्थ व्हावा अशी सद्भावना करतो. झालेली सेवा देवाच्या चरणी संतांच्या चरणी समर्पण करतो. वाणीला विराम देतो. मोठ्या प्रेमानं टाळी वाजून सगळेजण एकदा संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह. आज ऐका, 2 मिनिटं ऐका. आपल्याला एक आशीर्वाद या ठिकाणी अजून घ्यायचा आहे. परमादरणीय हरिभक्तपरायण आज कीर्तनासाठी ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे असे आपले परमेश्वर बाबा आपल्याला 2 मिनिटं आशीर्वाद देतील. मी बाबांना विनंती करतो, आमच्या सप्ताहाला आपला आशीर्वाद राहिलेला आहे म्हणून आपण 2 मिनिटं आशीर्वाद द्यावे. सर्वांना घरी जायचंय, थांबा ना. महिला मंडळी तुम्ही पण
श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चन एक मिनिट ऐका. होईल बंदा श्री गुरु विठ्ठल भावे बंदा दाखवी तिने परमानंदा. चातुर्मासी महाराजांच्या परंपरेतलं असलेलं हे गाव आणि त्या कार्यक्रमाचं 25वं वर्ष आणि त्यानिमित्त आपण या ठिकाणी हा जो एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला, यामागे सगळ्या साधू संतांचा आशीर्वाद, सगळ्यांचं सहकार्य, त्या माध्यमातून महाराजांनी सांगितल्याप्रमाणे इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, असा याचा विस्तार व्हावा. एवढंच मी सांगतो. महाराजांनी बरंचसं आपलं आणि नामाचेच अभंग चालले आपल्या, तर सगळ्यांनी नामचिंतनाचा संकल्प करावा अशी सगळ्यांना विनंती आहे. आज या ठिकाणी गुरुवर्य खाली बसा. आज या ठिकाणी श्री गुरु उल्हास बाबा, कोणी म्हणतील की काहो महाराज कीर्तन तर रात्री दशरथे महाराजांचं पुकारलं होतं, पण त्यांना काही कारणास्तव प्रॉब्लेम आला, त्याच्यामुळे आज गुरुवर्य श्री बाबा आपल्यापर्यंत आले. बाबा कोण आहेत तुम्हाला सर्वांना ज्ञातच आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे बाबा विद्यमान सहसचिव आहेत. आणि इतक्या मोठ्या पदावर असून सुद्धा, इतका मोठा व्याप असून सुद्धा केवळ आपल्या नाचनखेड्याच्या प्रेमापोटी बाबा इथपर्यंत आले. संपूर्ण गावकरी मंडळींच्या वतीने मी बाबांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. आज कीर्तनासाठी उपस्थित परम आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी परमेश्वर बाबा आहेत, राजेंद्र महाराज आहेत, मुकुंद महाराज आहेत, अमोल महाराज आहेत, मंगेश महाराज आहेत, अविनाश महाराज टाकडीकर आहेत, गोपाल महाराज आहेत, पवन महाराज आहेत, जितू महाराज आहेत, गुरुवंत पाटील आहेत, आमचे राजाराम दादा आहेत, संतोष महाराज आहेत, शिलगाववरून आलेली भजनी मंडळ आहेत. उद्याच्या कार्यक्रमामध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे. श्री गुरु आमचे दशरथे महाराज यांची तब्येत काही कारणास्तव बरी नसल्यामुळे सुरुवातीला बाबांनी एकाच व्यक्तीचं नाव घेतलं. आम्हाला असं ऐकण्यात भेटलं होतं फक्त आळंदीला की अमृत बाबा नागपूरकर कोणीतरी महान गायक, वारकरी गायक होते. त्यांच्याच परंपरेमध्ये चालणारे आमचे श्री गुरु बोधे बाबा, आणि बोधे बाबांच्या नंतर महाराष्ट्रात एकाच व्यक्तीचं नाव निघतं, ते म्हणजे पंढरीनाथ महाराज अरू. अशा पंढरीनाथ महाराज अरू यांचं उद्या कीर्तन होणार आहे. त्याही कीर्तनाचा सर्व भाविकांनी, सर्व तालुक्यातील महाराज मंडळींनी अवश्य लाभ घ्यावा. उद्या सकाळचे अन्नदाते प्रल्हाद नामदेव चौधरी, संध्याकाळचे अन्नदाते आनंदा जानकीराम चौधरी, परवाच्या दिवशी श्री हरिभक्तपरायण गोविंद महाराज चौधरी यांचं काल्याचं कीर्तन रात्री होणार आहे. याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु जोग महाराज की